सुरुवात करतो. खरं तर आजचा दिवस खरं तर नेमकं काय बोलावं असा प्रश्न प्रत्येकाला पडणारा आहे. कारण 1992 ते 2021 हा जवळजवळ 3 दशकाचा कालखंड. या 3 दशकाच्या कालखंडामध्ये प्राध्यापक डॉक्टर शैली भोसले मॅडम यांचा सेवानिवृत्ती सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. तसं सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या महाविद्यालयाच्या कार्यकुशल प्राचार्या डॉक्टर सुजाता मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी तरी देखील शिक्षणासाठी स्वतःचं जीवन समर्पित करणारे आणि विद्यार्थ्यांच्या हिताची काळजी घेणारे सरदार बाबासाहेब माने आणि त्यांना साथ देणारे त्यावेळचे प्रभारी प्राचार्य मोबा पाटील सर या सर्वांच्या कारकिर्दीमध्ये आपल्या सगळ्यांचं या संस्थेमध्ये आगमन झालं. तो पहिला दिवस मी म्हणेन आपणा सगळ्यांना स्मरत असेल. आज पाहता पाहता ही 28 किंवा 30 वर्ष कधी आणि कशी निघून गेली त्या ठिकाणी कळलं नाही. आज या ठिकाणी आपल्याच एका सहकार्याला आज निरोप द्यायची वेळ आलेली आहे. भोसले मॅडमच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अगदी 1993 पासून जो सगळ्यात एक मोठा विभाग त्यांनी अतिशय कार्यकुशलतेने किंवा सक्षमपणे सांभाळला आणि तो म्हणजे सांस्कृतिक विभाग. तुम्हाला म्हणजे सगळ्यांना ही गोष्ट या ठिकाणी ज्ञात आहे. म्हणजे मला असं वाटतं की बऱ्याचदा अगदी आजही सुद्धा शिवाजी विद्यापीठामध्ये नाव घेतलं जातं. मग त्याच्यामध्ये जगताप सर पण असतील आणि त्याचबरोबर त्या सांस्कृतिक विभागाचा विचार केला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 93 पासून त्या विभागामध्ये काम करत आहेत. आणि आज मोठ्या स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग आज शिवाजी विद्यापीठामध्ये देखील आपल्या कॉलेजचं नाव घेतलं जातं. जवळजवळ 40 ते 45 विद्यार्थ्यांची सगळ्यात मोठी आणि सगळ्यात इव्हेंट मध्ये सहभागी असणारी टीम ही या ठिकाणी आपल्या महाविद्यालयाची असते. तर या निमित्तानं मॅडम जी आम्हाला यापुढे देखील सातत्यानं आठवण येत राहील आणि ती त्यांनी आज अखेर पेललेली जबाबदारी त्या आपल्यावरती किंवा ती आपल्याला देखील तितक्याच सक्षमतेनं जगताप सरांच्या सोबत या ठिकाणी पेलायची आहे. त्याचबरोबर या विभागाबरोबरच अगदी नॅकचं देखील आपली पहिली सायकल झाली, त्यानंतर सेकंड सायकल झाली, थर्ड सायकलला देखील मॅडमनी प्रत्येक क्रायटेरियाचं काम हे म्हणजे ओतारी मॅडम पण कोऑर्डिनेटर होत्या पण बऱ्यापैकी त्यांच्याकडे असणाऱ्या क्रायटेरियामध्ये फारसं डोकावावं लागत नव्हतं. ती सेकंड सायकलचा देखील आपण अनुभव घेतला की त्यांनी केलेलं डॉक्युमेंटेशन हे अतिशय परफेक्ट आणि म्हणजे आपल्या सगळ्यांच्या पेक्षा ते अधिक त्यांनी प्रभावीपणे केलेलं होतं. अगदी आज सुद्धा परवा मी त्यांना म्हटलं की मॅडम आता जाताना आपल्याला सगळं म्हणजे महाविद्यालयाकडे जमा करावं लागेल ती डॉक्युमेंटरी. तर त्याहून म्हटल्या की मॅडम नको, मी अजूनही महाविद्यालयामध्ये नॅक होईपर्यंत मी तेवढंच लक्ष देईन किंवा तेवढ्याच क्षमतेने मी काम करणार आहे. मी नॅक पण मी तितक्याच म्हणजे मी रिटायर झाल्याचं आपण सगळे मानतात पण मी ते नॅक या ठिकाणी पूर्वी सेकंड सायकल इतकंच मी ते व्यवस्थित पेलायला किंवा ते काम मी आनंदाने करायला तयार आहे. तेव्हा ही जी केलेली डॉक्युमेंटरी असेल ती मॅडम माझ्याच ताब्यामध्ये राहू दे, माझं मी त्याला फेस होते. त्याचबरोबर हे सांस्कृतिकचं झालं किंवा क्रायटेरियाचं झालं. त्याचबरोबर इंग्रजी विभाग देखील तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नॅक आपण 5-5 किंवा 7-7 वर्षाच्या टप्प्यावरती आता तिसऱ्यांदा आपण सामोरं त्या ठिकाणी जात आहोत. अशा वेळी ओतारी मॅडमकडे महत्वाची जबाबदारी होती ऍज अ कोऑर्डिनेटर म्हणून आणि त्यामुळे त्यांच्या विभागाचा जर का विचार केला आपल्या आर्ट्स फॅकल्टीला 7 विभाग आहेत. प्रत्येक विभागाला 3 आणि 2 असे प्राध्यापक आहेत. मॅडमच्या विभागाला पण ती दोघं कार्यरत होती पण मॅडम पूर्ण नॅक असल्यामुळं इतकी वर्ष मॅडमनी मी असं म्हणेन की मला पण ते सातत्याने जाणवायचं की एक हाती डिपार्टमेंट त्यांनी इंग्रजी विभागाचं अतिशय सक्षमपणे त्यांनी सांभाळलेलं होतं. कधीही केली नाही
की मी मॅडम एकटीच आहे, माझ्या एकटीवरती मला क्रायटेरिया पण दिलाय, मला सांस्कृतिक विभाग पण इतकी वर्ष म्हणजे कधीच कसलीही तक्रार त्यांनी त्यांच्या विभागाच्या बाबतीत सुद्धा केलेली नव्हती किंवा आपल्या सहकार्याविषयी सुद्धा कधी असं बोलल्या नाही की त्यांनी ते जाणून घेतलं होतं की त्यांच्याकडे क्रायटेरिया सॉरी नॅटचं काम आहे किंवा नॅटच्या कोऑर्डिनेटर आहेत म्हणून. तर अशा पद्धतीने सातत्यानं स्वतःच्या कामामध्ये व्यग्र राहून त्यांच्याकडे असणारा प्रत्येक विभाग त्यांनी तेवढ्याच सक्षमतेने या ठिकाणी पेलला. आज त्या जेव्हा आता मी म्हणू नये पण पुन्हा पुन्हा मला ऑफिशियली त्या या ठिकाणी निवृत्त होत असल्या, दुसरा अजून एक विभाग होता तो म्हणजे मॅगझिनचं. म्हणजे या सातत्यानं आठवणाऱ्या गोष्टी आहेत. मला प्राचार्य असले तरी मॅगझिन मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 3 मोठे विभाग असतात. त्याच्यामध्ये एक मराठी असेल, दुसरा इंग्रजी असेल आणि तिसरा हिंदी असेल. इतर प्रत्येक मराठीचा विचार केला, मराठीचे 3 जण प्राध्यापक होते. त्याच्यानंतर इंग्रजी मॅडम तशा एकट्याच होत्या. मॅडमला त्यांनी पूर्ण मानलेलं होतं की मॅडम नेक्स्टच्या कामात म्हणून, आणि एकटी असून तेवढा विभाग आज अखेर आपलं मॅगझिन म्हणजे चांगल्या दर्जाचं निघालेलं आहे विथ ऍक्टिव्हिटी. म्हणजे नुसतं काहीतरी म्हणून असं नाही, पण तो इंग्रजी विभाग पण त्यांनी आज अखेर अतिशय छानपणाने मॅडमनी म्हणजे त्यांच्या काही आठवणी त्या आता पाठीमागून येणाऱ्यांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवून आपल्या आठवणी पुढे ठेवून चाललेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करता मी म्हणेन आपली जी काही टीम होती 18-20 जणांची की जी सुरुवातीला बॅच 1993 मध्ये आपण रुजू झालेलो होतो, तर त्या सगळ्यांच्या समोर आज शेवटच्या दिवशी देखील जाताना मी म्हणेन आपल्या सगळ्यांच्या मध्ये दानत्वाची वृत्ती ते रुजून आज निघालेले आहेत. ठीक आहे, सगळेजण भेट देतात, आपण पण अनुभवलेलं आहे, पण ठीक आहे ती एका विशिष्ट मर्यादेपुरती ती भेट असते. आज मी असं म्हणेन की मॅडमनी या महाविद्यालयाला दिलेली भेट तुम्हाला प्रत्येकाच्या तिथं पाऊल टाकल्या स्मरणात राहील अशा स्वरूपाची भेट घेऊन ठीक आहे. मी शेवटी दुसरी एक गोष्ट की महाविद्यालयाच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं मॅडम आम्ही सगळेजण आपल्या ड्युटीनं धन्य झालेलो आहोत. प्रत्येक उपक्रमासाठी मग ते कार्यशाळा असू दे, कॉन्फरन्स असू दे, सेमिनार असू दे किंवा एनसीडी वरचं कुठलंही प्रोजेक्टवरचं काम असू दे, या रूम मध्ये पाऊल ठेवल्या सगळेजण कायम तुम्हाला स्मरतील अशा स्वरूपाची गिफ्ट तुम्ही आज आम्हाला देऊन चाललेला आहात. परत एकदा शेवटी मी एवढंच म्हणेन की मॅडम आपलं उर्वरित आयुष्य हे सुखी, समाधानी, समृद्धीचं आणि त्याचबरोबर निरोगी जावं अशी सदिच्छा व्यक्त करते आणि थांबते. वाईट एवढ्यासाठी वाटलं, बघता 28 वर्ष कधी संपली म्हणजे समजलं नाही. आज आपल्याला एक सहकारी ठीक आहे सेवानिवृत्त झाला, ते जुनिव मात्र सातत्यानं भासत राहील अशी ती पण एक व्यक्ती हो. गुड आफ्टरनून एव्हरीबडी. विचार मंचावरील मान्यवर व उपस्थित पंचक्रोशी शिक्षण मंडळ अहमदपूर अध्यक्षा, केंद्रीय अर्थमंत्रालय हिंदी समिती सदस्य, हे विमा संरक्षण महामंडळ संचालिका, राजर्षी शाखू नागरी सहकारी पतसंस्था संस्थापिका अध्यक्षा, तेजस्विनी महिला मंडळ श्री भवानी प्रतिष्ठान संस्थापिका, शिवाजी विद्यापीठ अधिसभा व व्यवस्थापन परिषदेच्या माजी सदस्य व आपल्या सर्वांच्या पथदर्शक आदरणीय चित्रलेखा माणिकदम ताईसे आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. ज्ञानं बलं शीलं लालित्यादिनं सर्वधनं हे ब्रीदवाक्य अंगीकारून केजीपासून पदव्युत्तरपर्यंतच्या शैक्षणिक सुविधा ग्रामीण भागात निर्माण करून आजच्या गतिमान युगातील शैक्षणिक आव्हाने विलया पेलत नैत्रदीपक प्रगती करत अमृत महोत्सवाच्या पाऊल खुणांवर शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या ताईसाहेबांनी विद्यार्थीभिमुख कार्यक्रमांबरोबरच मातोश्री कुसुमावती देवी व्याख्यानमालेच्या माध्यमातून अनेक विचारवंत, तज्ञ, अभ्यासक, लेखक, कवी, साहित्यिक, राजकारणी
अध्यात्म, कला, क्रीडा, साहित्य, प्रशासन अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मार्गदर्शनातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. निबंध, वक्तृत्व, राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा, विविध जागतिक दिन, कुसुमांजली स्त्री मासिकाचे प्रकाशन, स्त्रियांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचा वेध घेतलेला आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीचा इतिहास जिवंत करणारा वंदे मातरम या संगीत नाटकाची व शंभूराजे या महानाट्याची निर्मिती करून इतिहासच घडवला आहे. शिवाजी विद्यापीठाचे 3 जिल्हास्तरीय व 3 मध्यवर्ती युवा महोत्सवाचे संयोजन यशस्वीरित्या केलेले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच शेतकऱ्यांसाठी मेळावे, कृषी प्रदर्शने, कृषी तज्ञांची व्याख्याने, रक्तदान शिबिर, मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर, मोफत सर्वरोग निदान शिबिर, मोफत नेत्र चिकित्सा शिबिर, मोफत चष्मा वाटप शिबिर, महिलांचे शारीरिक, मानसिक व आर्थिक मनोबल वाढवण्यासाठी महिला प्रबोधन जनजागृती मेळावे, लेख वाचवा अभियान, व्यासपीठावर वृक्षारोपण, बंधाऱ्याचे पार्श्ववयीन तरुणांचे समुपदेशन करण्याच्या हेतूने ओळख जागृती कार्यशाळा इत्यादी विविध सामाजिक बांधिलकी वर्धिष्णू करणारे अनेक कार्यक्रम कार्यान्वित केलेले आहेत. याचबरोबर त्यांना कला आणि साहित्याप्रती आवड असल्याने त्यांनी आकाशवाणीवर कादंबरी वाचन, नाट्यवाचन, निवेदनही केले आहे. वृत्तपत्रांमध्ये विविध विषयांवरती वैचारिक लेखन आणि कविता लेखनही केलेलं आहे. स्नेहविश्व प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार ग्रंथांचे संपादन व प्रकाशनही त्यांनी केलेले आहे. यातून त्यांची कला आणि साहित्याविषयीची जाण व प्रतिभा प्रत्यास येते. ताईंनी पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, सहकार अशा अनेकविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा एक आगळावेगळा ठसा जनमानसामध्ये उमटवला असून त्यांच्या नेतृत्वाखालील संस्थेची यशस्वीचा राष्ट्रीय रत्न पुरस्कार इत्यादी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबर सामाजिक प्रबोधनासाठी विविध वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमशीलतेमुळे जिल्ह्यात व विद्यापीठ पातळीवर आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून त्यांनी आपली स्वतःची काल ही पंचक्रोशिका आया तो आंखें बनती बाबू पंचक्रोशिका आया सोचा या करूं किसी को मगर और दिले तो नाम ही पंचक्रोशिका ही आया ही त्यांची खरी ओळख आहे. महाविद्यालयाच्या अंतर्गत शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करून महाविद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्नशील असल्याने महाविद्यालयाच्या विद्यमान प्राचार्य डॉक्टर नागेश्री जाधव मॅडम यांचेही स्वागत याही या कार्यक्रमास उपस्थित आहेत. प्रगतीशील समाजरचनेची दृष्टी ठेवून उच्च महत्वाकांक्षा ठेवून संस्था व समाज उन्नतावस्थेकडे घेऊन जाणारे ताईंचे स्वप्न व ध्येय पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर असणारे दर्शकदादा हेही या कार्यक्रमास उपस्थित आहेत. त्यांचंही महाविद्यालयातर्फे मनपूर्वक स्वागत. तसेच मॅडमच्या सखी प्राध्यापक रत्नमाला शिंदे यांचेही महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करते आणि या ठिकाणी आपली रजा घेते. धन्यवाद. सामाजिक आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हाव्यात यासाठी पंचक्रोशी शिक्षण विभागाचे माझे अध्यक्ष रैनपूर्ण अतिथी शिल्पकार माननीय सरदार बाबासाहेब नाईक यांनी 1992 साली या महाविद्यालयाची स्थापना केली. तेव्हापासून ते आजतागत जवळजवळ 3 दशक अकॅडमीच्या वतीनं प्राध्यापक डॉक्टर शरी भोसले मॅडमचा सत्कार करण्यात येत आहे.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर जाधव मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक डॉक्टर श्री भोसले यांचं सत्कार करावा. त्यांनी पण कॉन्ट्री काढून मॅडमनी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सहकाऱ्यांना पण बऱ्याच जणांना की ठीक आहे, म्हणजे एकूणच त्यांनी अतिशय इथपर्यंतचा प्रवास ठीक आहे, आपल्या कॉलेज लाईफ मध्ये त्यांचं लाईफ छान गेलं, पण इतर काही अनेक प्रसंगांना त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये तोंड द्यावं लागलं. त्या सगळ्या गोष्टी फेस करत त्या अगदी आनंदानं आज या ठिकाणी म्हणजे आपल्या महाविद्यालयातून आज सेवानिवृत्त होत आहे. पण प्रत्येक गोष्ट त्यांनी जे प्रवास म्हणतात तो अतिशय खडतरपणे या ठिकाणी केला आणि आज त्या समाधानाने आज सेवानिवृत्त होत आहेत. आणि म्हणून इथून पुढचं उर्वरित जे काही आयुष्य आहे ते खरंच त्यांनी आरामदायी घालवावं या विचारानं या महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी कॉन्ट्री काढून त्यांना चांगल्या स्वरूपाची एक आराम खुर्ची या निमित्तानं भेट म्हणून त्यांनी दिलेली आहे. फक्त ती इथं त्यांना आणणं मुश्किल होतं म्हणून त्यांनी ती आणलेली नाही आणि म्हणून आज आपण त्याचा या ठिकाणी उल्लेख करत आहोत. मगाशी बोलता बोलता असं राहून गेलं की आज म्हणजे सकाळी पण मी इथं मॅडम असं सगळं व्यवस्थित झाल्यावर हे रंगरंगोटी वगैरे सगळं काही चालेल आहे का नाही आपल्याला A ग्रेड मिळणार वगैरे असं. तर मी बोलता बोलता भोसले मॅडमचाही उल्लेख केला. त्या जेव्हा सुरुवातीला सहज आल्या मला वाटलं की तुमच्या सगळ्यांच्या बरोबर हे शेअर करावं आणि त्यांचं मत होतं की म्हणजे जेवण सगळ्यांना द्यायचं वगैरे तर ठीक आहे, ते करण्यापेक्षा आपण थोडं मर्यादित करून असं काहीतरी केलं तर. आणि होतारी मॅडम होत्या त्यांच्यासोबत. मॅडम पटकन बोलून गेल्या की मॅडम सेमिनार हॉल आपल्याला सातत्यानं कार्यक्रम घ्यावे लागतात. त्यांना सुचलं त्या पटकन म्हणून गेल्या काय तिथे सेमिनार हॉलला मी पीओपी आणि एसी बसवून देते म्हणून. फक्त माझी इच्छा एकच आहे की मी रिटायर होत असताना तो जो माझा कार्यक्रम असेल तो त्याच हॉलला व्हावा, त्याच्या आतमध्ये ते पीओपी व्हावं. मग दादांच्या बरोबर ती चर्चा झाली, दादांनी पण त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतलं आणि ठीक आहे त्या या पद्धतीने म्हणत आहेत तर आपण प्रयत्न करूया 30 तारखेच्या ते सगळं कंप्लीट होतं की नाही. मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी होत्या, त्या सगळ्याचं लीडिंग घेऊन मी म्हणेन अतिशय कमी स्पॅन मध्ये आज जो काय हा छान दिवस आज आपण अनुभवत आहोत तर त्याच्यामध्ये दादांचंही तितकं सक्रिय आणि ऍक्टिव्ह आणि पलीकडे जाऊन मला दुसरी एक अजून गोष्ट याच्याशी संबंधित सांगावीशी वाटते की जेव्हा दादा असतील किंवा ताई सुद्धा म्हटल्या की मॅडम आपण परस्पर कोणाकडून करतोय असं नको, मॅडमनी सुद्धा इतरत्र चौकशी करू दे, जे कोणी कमीत कमी ह्याच्यामध्ये देतील ते करू म्हणजे त्यांच्याकडे आपण देऊया ते करून घेऊया वगैरे. पण ठीक आहे, जे केलं ते ज्यांनी आपल्याला योग्य दरात निगोशिएशन करून ज्यांनी करून देतो म्हटले त्यांनी हे काम केलं. पण त्याच वेळी मॅडमचं जे मत होतं की आपण इथे एसी बसवूया, त्या एसीचं पण दादांनी बजेट काढलेलं होतं. जवळजवळ नवीन एसीचं काहीतरी 180 पर्यंत असं वगैरे जात होतं, 1 लाखाच्या पुढं वेगळं पीओपी सोडून.
तर तेव्हा मला ही गोष्ट तुम्हा सगळ्यांच्या बरोबर शेअर करावीशी वाटते की तेव्हा दादा पण असू दे किंवा ताई पण असू दे स्वतःहून म्हटल्या मॅडम ते लाखाच्या पुढे बजेट जात आहे, मॅडम जे पीओपी करतायत तेवढंच ठीक आहे, पुढचं खूप वाढतंय तर मॅडम नको एसी आपण थांबूया, तेवढंच करूया. म्हणजे मला असं म्हणायचे इथं जर अगर दुसरं कोणी असतं तर ठीक आहे, त्या म्हटल्या एसी आणि पीओपी मग खर्चाचा विचार केला नसता, या दोन वस्तू तर दोन. तर तसं नाही, ताईनी असू दे दादानी असू दे की अरे ही जी मदत आहे हीच खूप झाली की जी त्यांनी उत्स्फूर्तपणे आणि स्वतःहून केलेली होती. आणि मग त्या म्हटल्या म्हणून ते बजेट जर खूप क्रॉस होत असेल तर त्यांचं मग मॅडमनी काही बोलायच्या अगोदरच दादा आणि ताई दोघांनीही सांगितलं की मॅडम नको एसी थांबवूया, आपण नंतर बघू कशाने करायचं ते, पण एवढ्यावरती आपण करूया. तर अशी ही संस्था, असे असणारे संस्था चालक, त्यांची असणारी पुढची पिढी आणि अशा संस्थेत काम करत असणारे आपण सर्वजण म्हणजे मी म्हणेन की किती सुदैवी आणि किती भाग्यवान आहोत की दोन्हीकडूनही एकमेकांचा विचार या ठिकाणी केला जात आहे, एकमेकांची जाणीव या ठिकाणी एकमेकांकडून ठेवली जात आहे. तर मी म्हणेन की अशा संस्थेत काम करणारे आपण सर्वजण निश्चितच लकी आहोत, सुदैवी आहोत, भाग्यवान आहोत. मला चुकून सांगायचं ठीक आहे, धन्यवाद. तर आजचा हा दिवस परत एकदा मी म्हणेन भोसले मॅडम इतक्या ताई असू दे दादा असू दे त्यांच्यामुळे हे काम अतिशय वेळेत आणि अगदी इन टाइम या ठिकाणी झालं, त्याबद्दल मी त्या दोघांचीही ताईंची आणि दादांचीही महाविद्यालयाच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि थांबते. त्याचबरोबर नॉन टीचिंग मध्ये देखील मला वाटते पोळ सर मला रविवार असू दे आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. त्यानंतर मी प्राध्यापक प्रशांत सावेस्कर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय ताई, दादा, मान्य प्राचार्य, विचारमंचावरील सर्व मान्यवर व इथं उपस्थित सर्व माझे सहकारी बंधू. माझ्या पुढे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे काय बोलायचं, कारण प्राचार्य सगळं बोलून गेलं. पण मला माझ्या दृष्टीने आजचा दिवस फार महत्वाचा आहे या अर्थानं की आज महाविद्यालयाला 25 वर्ष पूर्वी मागे आपण जो कार्यक्रम केला ते 25 वर्ष महाविद्यालयाचे पूर्ण झाले आहेत आणि संस्थेचे 75 वर्ष पूर्ण झाले. त्या कार्यक्रमाचा सूत्रसंचालन मी केलं होतं. तो माझ्या दृष्टीने मला भाग ऐतिहासिक वाटतो. त्यांच्या आशीर्वादामुळे या सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत याचा मला खूप अभिमान आहे. आणि आजही माझ्या महाविद्यालयातील पहिला व्यक्ती रिटायर होतोय आणि त्या कार्यक्रमाच्या संदर्भात मनोगत व्यक्त करणारा स्टाफ मधला पहिला प्राध्यापक म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. या गोष्टी माझ्या दृष्टीने ऐतिहासिक आहे. आणि अजून मला काही गोष्टी पाहल्या मी आज मॅडमच्या बद्दल बोलणार आहे. ऍक्च्युली मी ज्युनियर आहे, फक्त मी 20 वर्ष मॅडमला अनुभवलेलं आहे. 30-35 वर्ष मॅडमला अनुभवणारे प्राध्यापकही येत आहे. तरी पण मी फार वेगळ्या भावनेने या ठिकाणी आज आपल्या समोर राहिलो. एक जॉन्सन बर्क नावाचा एक लेखक आहे, कादंबरीकार ऍक्च्युअली लेखक आहे. त्यांनी एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये महात्मा गांधीजींची भूमिका करणारे जे फॉरेनर होते, फॉरेन ऍक्टर होते, त्यांच्या संदर्भात काही उल्लेख आहे. याशिवाय छत्रपती शाहू महाराजांची भूमिका करणारे जे आपले मध्ये मालिका खूप गाजून गेली, राहुल सोलापूर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तुझा मी नाव घेत नाहीये, ते आपल्या इथे येऊनही गेलेले आहे. त्यांनी छत्रपती शाहू महाराजांची भूमिका केली आणि या दोघांच्या आयुष्यामध्ये त्या दोन कॅरेक्टरचा इतका परिणाम झाला असं त्या पुस्तकामध्ये छान उल्लेख आहे. मी थोडंसं आत्मचिंतन करतोय की आपल्या विचारमंचावर दादा उपस्थित आहे, प्राचार्य पदे बरेच काही बोलून गेल्या. आपलं शंभू महाराजांच्या संदर्भामध्ये मोठं महानाट्य आपण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. त्या नाट्यामध्ये शाहू महाराजांची भूमिका करणारे आपले दादा शंभू महाराजांची भूमिका करणारे दादा, मला असं वाटतं की नक्कीच आपण ज्यावेळेस एखाद्या कॅरेक्टर करतो त्यावेळेस त्या कॅरेक्टरमध्ये उतरतो आणि त्या कॅरेक्टरचा अभ्यास करायला लागतो आणि
आणि साहजिकच त्या कॅरेक्टरचा प्रभाव आपल्या विचारावर व्हायला सुरू होतो आणि एक माणसाची एक नवी प्रवृत्ती तयार होते. माणूस घडण्याची ती प्रक्रिया असते. आणि मला या गोष्टीचा फार अभिमान आहे. कदाचित येणारा काळ, मी अजून 10-15 वर्ष या ठिकाणी काम करणार आहे आणि येणारा काळ माझ्या दृष्टीने असा या दृष्टीने महत्वाचा आहे की अशा प्रकारची म्हणजे ताईंसारखी व्यक्ती असेल किंवा दादांसारखी व्यक्ती असेल, या लोकांच्या बरोबर आपल्याला काम करायचं आणि या पंचकृषीतल्या मुलांच्या कल्याणासाठी या महाविद्यालयाला एका वेगळ्या दिशेने न्यायचंय. त्या संदर्भात मी खूप सकारात्मक आहे असं मला वाटतं. या सगळ्या गोष्टीची मुद्दामी पार्श्वभूमी सांगितली आहे. मित्र, प्राचार्यांनी डॉक्टर भोसले मॅडम बद्दल भरपूर बोललेलं आहे. आजच्या या कार्यक्रमाला त्यांचे कुटुंब, त्यांची कन्या या ठिकाणी उपस्थित आहेत, नातू या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि मला ज्या भोसले मॅडम भावल्या त्या संदर्भात मला एक 10 मिनिटांमध्ये बोलायचं आहे. मी तसा इथे बसलेल्या बहुतेक लोकांच्या पेक्षा ज्युनियर आहे. मला वाटतं गायकवाड सर, संगमवाड सर आणि अजून एखादा कोण असेल, हे दोघंच मला निरोप देतील. ताई, मला सांगायला आवडेल थोडंसं आपण या भावनिक वातावरणात थोडंसं भावनिक जाऊया. बघा शैली, तुम्ही याच्या अगोदर गप्पा मारत होतो, ह्याला रिटर्न करायचंय, त्याला रिटर्न करायचंय, त्याचा कार्यक्रम करायचा आहे. मी म्हणालो आमचा कार्यक्रम कोण करणार? तो माझा एक मित्र आहे, तो म्हणाला आम्ही गेल्यानंतर विमानानंतर आला का? विनोदाचा भाग सोडूया आपण हा. आदरणीय मॅडम, मी एनएसएस विभाग आणि संस्कृती विभाग खूप जवळून पाहिला. म्हणजे मॅडम माझ्याकडे यायच्या, सर तुम्ही या कार्यक्रमाचे पंच म्हणून या ठिकाणी आहात असं म्हणायचे. म्हणजे एनएसएस मध्ये या मागची त्यांची भोसले मॅडमची दृष्टिकोन कसा आहे या संदर्भात मी चर्चा करणार आहे. मला ते भावले आहेत की अँगली त्यांच्याकडे पहा, यामध्ये मूलभूत फरक आहे. म्हणजे साळवे सरांनी एखादी कमिटी स्वीकारली, काय म्हणतो मॅडम नको वाटतं मला, असा प्रॉब्लेम आहे असं आम्ही सांगतो, बोलतो. म्हणजे मनापासून स्वीकारणं आणि प्राचार्याने दिली म्हणून स्वीकारणं यामध्ये मूलभूत फरक आहे. दादांच्या मार्गदर्शनानंतर आपण तयार होणारच आहे, त्याबद्दल काही प्रश्न नाहीच आहे. पण मॅडमनी खूप मनापासून संस्कृती विभाग निभवलेला असं मला वाटतं. ही उणीव आम्हाला जरूर भासेल. आम्ही ज्यावेळेस गाडीमध्ये चर्चा करतो त्या सुद्धा मॅडमची भूमिका होती. म्हणजे एनएसएस मध्ये काम करणं आणि थोडंसं सामाजिक दृष्टिकोन घेऊन एनएसएस मध्ये काम करणं हा एक वेगळा भाग आहे. तो सुद्धा मॅडम तुम्ही केला. स्वतः मुक्काम करून, एक स्त्री असून एक मुक्काम करून त्या ठिकाणी त्यांनी एनएसएस मध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. याही गोष्टी मी वेगळ्या अँगलने त्यांच्याकडे पाहतो. याशिवाय मॅडमने इंग्लिश विभागाचं काम कसं केलेलं आम्हाला सगळ्या प्राध्यापकांना माहिती आहे. जवळजवळ सगळ्या फायलिंग करणं वन हँड डिपार्टमेंट. याचा पोतरे मॅडम करत नाही असं होत नाही, पण पोतरे मॅडम नॅकच्या कामामध्ये बिझी असतात. आणि भोसले मॅडमनी मात्र वन हँड इंग्लिश डिपार्टमेंटचं काम इतकं सुंदर केलंय की आमच्या दृष्टीने आदर्श आहे. म्हणजे आम्ही म्हणतो भोसले मॅडमनी काय केलं ते दाखवलं. आम्हाला एखादा रिपोर्ट करायचा असेल तर आम्ही भोसले मॅडमनी करून ठेवलेला आहे आणि त्यानुसार आपण पुढे जाऊया. अशा पद्धतीची भूमिका आहे. म्हणजे भोसले मॅडमचं काम खरंच एका निष्ठेने त्यांनी आपल्या महाविद्यालयामध्ये त्यांनी त्यांचे आयुष्य वेचलेलं आहे. ज्या वाटेवर जात असताना अनेक वादळ आलेले आहेत, म्हणून त्यांच्या बंगल्याचं नाव सुद्धा वादळ वेग. जी ही वेल आहे ती त्या वादळामध्ये एका स्त्रीने नोकरी एक तरुण वयामध्ये आपला सहकारी गमावल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला उभा करणं, आपलं अकॅडमिक काम पूर्ण करणं आणि मुलांना त्यांच्या करिअर मध्ये सेट करणं, या फार रिस्पॉन्सिबिलिटी मोठ्या असतात. भोसले मॅडमनी ती अत्यंत यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे. या गोष्टी मला खूप या ठिकाणी अप्रिशिएट किंवा आपल्या सगळ्यांच्या समोर सांगाव्याशा वाटतात. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना उभा केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने ती अशी वेळ आहे की वादळामध्ये सुद्धा तरुण उभली आहे. मॅडम म्हणाल्या की आम्ही त्यांना खुर्ची दिली, आपण खुर्ची दिली त्यांना आराम करण्यासाठी. पण मी ताईंच्या समोर सांगू इच्छितो, आम्ही ती खुर्ची चॉईस करायला गेलो होतो. त्या खुर्चीला अशी व्हील आहे आणि ती आराम खुर्ची आहे, पण ती त्या व्हीलवर फिरते.
रिटायर झाल्यानंतर तुम्ही आराम करा, तुमचं आरोग्य जपा. पण तरी आजचा दिवस कसा आहे माहिती का, आज त्या रिटायर झालेल्या आहेत पण त्यांना आज प्रमोशन सुद्धा मिळालेलं आहे. तुम्हाला प्रमोशन मिळालेलं आहे मॅडम, आज तुम्ही खऱ्या अर्थानं रिटायर झाल्या आणि उर्वरित आयुष्यासाठी काहीतरी चांगलं करण्यासाठी तुम्हाला प्रमोशन मिळालेलं आहे. त्या आराम खुर्चीवर तुम्ही जरूर आराम करा. पण ती चेअरमध्ये जे व्हील्स आहेत ते व्हील्स तुम्हाला सांगतायत की तुमच्या अनुभवाचा उपयोग, तुमच्या नॉलेजचा उपयोग तुम्ही समाजासाठी करा, महाविद्यालयातील मुलांसाठी करा. तुम्हाला येणाऱ्या तुमच्या पुढच्या काळामधल्या सगळ्या गोष्टींसाठी, चांगल्या गोष्टींसाठी तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो आणि तुम्ही आमच्याकडे येत जा मॅडम. ताईची नेहमी अशी भूमिका राहिली. मी अनेक कार्यक्रम आपले पाहिले आहेत. ताई नेहमी म्हणतात तुमच्या ज्या अनुभवाचा उपयोग आहे त्या अनुभवाचा उपयोग संस्थेसाठी झाला पाहिजे, कॉलेजसाठी झाला पाहिजे. त्यामुळं तुमचा जो अनुभव आहे तो अनुभव तुम्ही कधीही या ठिकाणी येऊन, म्हणजे मला तो बोलायचा अधिकार नाही तरी पण मी बोलतो कारण मी ताईंना ऐकलेलं आहे. जर तुम्ही कधीही या आणि तुमच्या अनुभवाचा उपयोग नक्कीच या संस्थेच्या कल्याणासाठी होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. मी आपले आभार व्यक्त करतो. मॅडमनी NSS केलं, म्हणजे अगदी 92 पासून त्या NSS डिपार्टमेंटमध्ये होतं. थोडेफार मध्यंतरी माझ्याकडे आल्यानंतर अजून दोघींनी केलं NSS लेडीज. पण त्याला एक असलेला एक उत्तरार्थ म्हणजे मॅडमना NSSचा खूप चांगला पुरस्कार, विद्यापीठ लेवलचा आणि मला वाटतं शासकीय लेवलचा सुद्धा पुरस्कार मिळाला. मॅडमनी म्हणजे जे सांगितलं प्राचार्यांनी त्याचं थोडं मी त्याला ॲडिशनल करते. NSS विभागामध्ये पुरस्कार मिळाला. युथ फेस्टिवलमध्येही आपल्याला माहिती आहे, आपण सेंट्रलमध्ये आपल्याला पुरस्कार मिळालेला. त्याचबरोबर ती महर्षी आपण हे करतो आपलं मॅगझिन होतं, तर त्या मॅगझिनमध्ये इंग्लिश डिपार्टमेंटच्या 2-3 लेखांना सुद्धा एक विद्यापीठ लेवलवरचा पुरस्कार मिळालेला. किंवा म्हणजे मला सांगायचा उद्देश असा आहे की जे काही मॅडमनी केलं त्याच्यामध्ये शी ट्राय टू गिव्ह हर बेस्ट. त्यामध्ये बेस्ट मिळालं तर त्याला सुदैवाने त्याला एक खूप छानपैकी रिझल्ट सुद्धा मिळाले. अगदी 92 सालापासून मॅडम आपल्या या महाविद्यालयात जे फाउंडेशन मेंबर जसे आपण म्हणतो तशा त्या 92 पासून या आपल्या कॉलेजमध्ये आहेत. जसं वादळवेल म्हणून सरांनी सांगितलं, म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला सावरत त्यांनी परिस्थितीवरती मात केली. परिस्थिती कुठलीही असू दे, म्हणजे अगदी तारुण्यात आलेलं वैधव्य असू दे, आणि सगळ्या मुलांना म्हणजे आपल्या मुलांना आणि ह्याही करत मॅडमनी PhD केली. म्हणजे त्या सांगतील म्हणजे त्यांच्या मनोगतामध्ये की जे हायेस्ट डिग्री आपण आपल्या ह्याच्यामध्ये एज्युकेशनमध्ये म्हणतो, तर त्यांनी PhD सुद्धा केली की कशा प्रकारे अभ्यास त्यांनी केला असेल, काय केलं असेल, किंवा आपली PhD त्यांनी पूर्ण केली. आणि वेगळ्या म्हणजे ह्याच्यामध्ये काय कॉन्फरन्सेस केले त्यांनी. आमच्या म्हणजे मला अभिमान वाटतो सांगायला की जसं आता मॅडम सांगितलं त्यांनी हायेस्ट रिसर्च पेपर्स पब्लिश केले, म्हणजे नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्सवर. रिसर्च त्यांचा थिसिस तर आहेच, पण त्याचबरोबर ती रिसर्चवरती पण खूप छान काम केलं. एक नोबेल प्राइज विनर अमेरिकन नॉवेलिस्ट आहे अर्नेस्ट हेमिंग्वे, तो खूप छान म्हणतात की, आणि त्याच्या त्या नॉवेलमध्ये एक फेमस कोटेशन आहे की मॅन कॅन बी डिफिटेड बट नॉट डिस्ट्रॉयड. तर आपण म्हणजे ह्याच्यावरती तर ही उक्ती मॅडमच्या बाबतीत अतिशय साथ. त्यांनी परिस्थिती म्हणजे त्या आपण म्हणतो की नाही आपण नाश होऊ शकतो पण आपण पराजित होऊ शकत नाही, तशा पद्धतीने मॅडमने केलेले. आता माझ्या बाबतीत आणि मॅडमच्या बाबतीत जसं आज सगळ्यांनी सांगितलं की सिंगल हँडेडली, आणि बरेचदा खरंच असंच व्हायचं की आमच्या डिपार्टमेंटच्या सगळ्या फाईल्स असू देत काय असू देत, फक्त सांगितलं की एवढं मॅडम तुमचे एवढे क्लासेस आहेत, एवढे लेक्चर्स करायचे, आणि ते लेक्चर्स होणं हे करणं एवढंच फक्त मी जास्त करून बघितलेलं आहे. पण फायली असतील किंवा काही असतील तर त्या पूर्णपणे करायचं काम मॅडमनी केलं. आणि हे म्हणजे जे हेल्दी रिलेशन मेंटेन करतात, म्हणजे एका डिपार्टमेंटमध्ये असताना हेडशिप गाजवणं किंवा आपला एक वर्जन हे असं तुम्ही केलं पाहिजे, तुम्ही हे नाही केलं, तुम्ही तसं नाही केलं, असं कधी जाणून दिलं नाही की एक हेडशिप न हे करता एक डिपार्टमेंटच्या मध्ये जी हार्मनी कशा पद्धतीने मेंटेन केली जाते, किती चांगल्या पद्धतीने एकमेकाला समजून घेतलं जातं. म्हणजे ठीक आहे, एखादी गोष्ट नाही पडली तर शांत व्हायच्या, न बोलता आपण बरंच ते समजून घ्यायचं. म्हणजे उगाच शाब्दिक वादावादी करू किंवा एकमेकाला दुखवण्यापेक्षा त्या शांत राहायचे, ते शांत राहिल्या की समजून जायचं आपल्याला की आपल्याकडून काहीतरी चुकले, आपल्याकडून
काहीतरी राहील. तर मग अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने डिपार्टमेंटने आम्ही 28 वर्ष एकत्र काम केलं. आणि जात असताना म्हणजे आता मला म्हणजे असं म्हणाले मॅडम की तुम्हाला हे करायचंय, तुम्हाला ते करायचंय, मी अगदी म्हणजे एकदम ब्लॉकच झाले की हेडशिप करायची किंवा ते नॅकचं काम करायचं, परत ते कॉलेजच्या मॅक्सिमचं काम करायचं, परत आपल्याकडे पीजी आहे तर तो पीजी डिपार्टमेंट सांभाळायचं, विद्यार्थी संख्या वाढवायची किंवा त्या सगळ्यामध्ये आता कशा पद्धतीने करत तर मॅडम तर म्हणाला की मी जरी रिटायर्ड झाले तरी मी असणार आहे. आणि ज्या वेळेस आता म्हणजे प्राचार्यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यामध्ये ते थोडेसे इमोशनल झाले, सेंटिमेंटल झाले, पण आपल्यासाठी कुणाच्या तरी डोळ्यामध्ये आसू येणं हेच सगळ्यांमध्ये खूप महत्वाचं असतं. त्यामुळे इथं सगळ्यांच्यामध्ये खूप इमोशन आले. खरं तर मध्यंतरी दादा होते, त्याला मॅडमचा आम्ही बर्थडे साजरा केला आणि त्यावेळेस मला असं बोलायचं होतं आणि मी म्हणत होते की मला असं त्यांच्याबद्दल खूप बोलायचं आणि म्हणजे अशा आमचे सहकारी म्हणले की नको आता त्यावेळेस कार्यक्रमाच्या वेळेस बोलूया वगैरे. पण मला एकदम म्हणजे नंतर मी थांबले आणि मी एकदम ब्लॉक झाले. मला लक्षातच नाही की काय बोलायचं आणि काय, त्यांना असं वाटलं की मी याच्यामुळे ब्लॉक झाले का काय, तर तसं नव्हतं. तर मला फक्त शेवटी एवढंच एक म्हणायचंय की मॅडम आपला आयुष्याचा उत्तरार्ध असाच समृद्ध व्हावा. आपल्यामध्ये असलेली पॉझिटिव्हिटी जी कुठल्याही परिस्थितीमध्ये सरेंडर न होण्याची जी असणारी आपली क्षमता आणि ही अशीच हे राहावी आणि आपला आयुष्याचा सुखांत असाच हसरा पद्धतीने व्हावा आणि आपल्यामधलं असलेल्या दातृत्व मी म्हणतो ना देणार आणि देतच जावी, तशी आपण दिलेली ही दातृत्वाची जी काही वारसा आहे तो आमच्या सगळ्यांमध्ये यावा. आणि अशा पद्धतीनेच एक म्हणजे मागणं मला असं वाटणारी एक मी व्यक्त करते की आणि ह्या महाविद्यालयामध्ये जसं आता मॅडम म्हणले की आपण खूप सुदैवी आहोत, देणारा देत असतो आणि घेणारा नको नको म्हणत असतो, अशा या इतकं आपण आहोत की देतोय आणि पण घेणारा नको म्हणतोय. अशा इतके छान संस्कृतीमध्ये इतके छान वातावरणामध्ये आपल्या आयुष्यातले महत्वाची वर्ष केली, आपलं खूप करिअर केलं, ह्याच्या नवीन जे आहेत तर या सगळ्यांना हे खूप चांगला संस्कार आहे की कुठं दुसरी ठिकाणी काम करत असताना जो एक प्रोफेशनलिझम येतो, जो एक मनाची घुसमट होते की आपण कशा पद्धतीने करावं, तसं आपल्या पाठीवरती नेहमी आशीर्वादाचा किंवा पुढे जाण्याचा किंवा नेहमी मानसिक उभारी देणारी संस्था आणि आपले सगळे सहकारी. म्हणजे मला एकदा ज्यावेळेस मी कुणाकडेही बघते जे आम्ही म्हणजे पायराचं नाव होते तर त्यांच्याकडे बघत असताना असं हे परके वाटत नाही हे आपलेच त्यांच्याशी बरोबर बोलताना असं काय की ह्यांनी सगळ्यांनी आपल्याला साथ दिली आहे सगळ्यांच्या बरोबर. तर या सगळ्यांचं कधीही तुमच्या बरोबर ते असलेल्या फिलिंग्स, तुमच्याबद्दल असलेले काही इमोशन ते कधीच कमी होणार नाही. एवढंच मी व्यक्त करून मी आपली रजा घेते. धन्यवाद. जॉईनिंग हे 2018-19 साली झालं. याच वर्षी पहिल्यांदा आदरणीय प्राचार्य मॅडम तसेच जगताप सर यांनी युथ फेस्टिवल तसेच कल्चरल डिपार्टमेंटची एकच जबाबदारी माझ्याकडे दिली होती. ती एक जबाबदारी सांभाळताना तर मला खूप भीती वाटत होती, पण भोसले मॅडमचा अनुभव मला इथं खूपच कामी आला. त्यांनी मला यातल्या खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या. मी नवीन असल्यामुळे मला या जबाबदारीचा तितकासा अनुभव नव्हता, परंतु या जबाबदारी पार पडताना मला भोसले मॅडम यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी इथं शिकायला मिळाल्या. म्हणजे खरं तर ताई साहेब मला हे सांगायचं की या कॉलेजमध्ये आल्यापासून बरेच असे इतर लोक आहेत, बरेच आहेत की प्रत्येकाकडून एक खूप चांगली एखादी गोष्ट शिकण्यासारखी आहे. म्हणजे या 2 वर्षात म्हणजे जे कॉलेज लाईफमध्ये मी कधी शिकली नाही ते मला इथं खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. कल्चरल डिपार्टमेंट सांभाळते म्हणजे भोसले मॅडमनेच, तसेच NSS विभागामध्ये मॅडमने आमच्या नवीन स्टाफला खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या. नॅकचं काम असो, NSS असो किंवा कल्चरल डिपार्टमेंट, भोसले मॅडमचा उत्साह हा वाखाणण्याजोगा असतो. नॅकचं तर कोणतं पण काम असलं तर सगळ्यात आधी इंग्लिश डिपार्टमेंटचं कम्प्लीट असतं आणि मग त्यांचा आदर्श घेऊन त्यांचं बघून सगळं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतं. नक्कीच भोसले मॅडम तुमचा हा उत्साह आणि काम करण्याची पद्धत ही आमच्यासारख्या न्यूकमर्सना खूप शिकण्यासारखी आहे. आम्ही नक्कीच तुमचा आदर्श ठेवू. मॅडम तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी मी आमच्या सर्व BSc स्टाफकडून नॉन ग्रँट म्हणून खूप साऱ्या शुभेच्छा देते. तुमचे उरलेलं आयुष्य सुख समृद्धीचं आरोग्यदायी जावं. शेवटी एवढंच म्हणेन, सेवानिवृत्ती कोणत्याही रस्त्याचा अंत नसून एका नवीन हायवेची सुरुवात आहे. And my dear colleagues, ma'am,
We know you will make the best use of your retirement and will catch up on the personal interests that you had left behind. On the behalf of everyone present here, I would like to express sincere gratitude to you for making us what we are today. Thank you, ma'am, for being a great role model for us. Thank you. And we wish you a great life and prosperity ahead. Thank you. त्या कार्यक्रमासाठी मला बोलवलं त्यामुळे मी सगळ्यांच्या कृतज्ञता व्यक्त करते. व्यासपीठाने मान्य तसेच सर्व खरं तर तिचा सहवास मला खरंच प्रेरणादायी होता. आता ती उद्यापासून नसेल याची खंत माझ्या मनात खूप आहे. आणि कसं व्हायचं की जरी मी ज्युरीला काम करत असले ती ज्युरीला काम करत होती, पण तिला लांबून जरी बघितलं तरी बरं वाटायचं. आणि कोण आपली जवळची व्यक्ती आहे की असं फिलिंग जाणवायचं. परंतु आता ती उद्यापासून इथे मला दिसणार नाहीये याची मला खंत वाटत आहे. खरं तर आमचं नातं तसं म्हणजे अतूट आहे. जरी ती समजा इथे दिसली नाही तर ती माझ्या मनात तर नक्कीच आहे. आणि खरं तर तिनं एवढे उन्हाळे पोसाईट पचवलेले आहेत आणि मी तिला जवळून बघितलेलं आहे. म्हणजे मैत्रिणी आहेत नात्यानं तिच्याशी मी जे सुवर्णक्षण व्यतीत केले ते मी कधीच आयुष्यामध्ये विसरू शकत नाही. आणि खरं तर असं म्हणतात की पुरुषांकडे शौर्य असतं, परंतु मी तर म्हणेन माझ्या या मैत्रिणीनं खरंच शौर्य आहे. कारण का एवढ्या आयुष्यातल्या कठीण प्रसंगांना सामोरं जाणं, त्यातून उभं राहणं आणि आपल्या स्वतःचं बरोबर आपल्या मुलांचा आयुष्य घडवणं ही एक स्त्री करू शकते हे तिने दाखवून दिलेलं आहे. आणि कुठल्याही म्हणजे पुरुषाची साथ नसताना सुद्धा तिने जे विश्व उभं केलेलं आहे ते विश्व खरंच माझ्या मनामध्ये काय चिरंतन राहील. आणि मला वाटतं इथं जे आहेत त्या सगळ्यांच्या मनामध्ये नक्कीच ती चिरंतन राहील. कधीच आपण तिला विसरू शकत नाहीये. तर ती पंचक्रोशीचा एक भाग बनलेली आहे आणि ही पंचक्रोशीची ज्योत आपल्या मनामध्ये नक्कीच कायम तेवत राहील आणि ती आपल्याला प्रेरणा देत राहील. तर तिचं आयुष्य जितकं प्रेरणादायी आहे, तिनं जे काही केलेलं आहे आणि ते खूप प्रेरणादायी आहे. आता खरं तर मला जास्त काही नाही बोलायचं कारण मला खूप इमोशनल झालेली आहे मी. परंतु खरंच तिची आठवण ही माझ्या मनामध्ये कायम आहे. आणि मी देवाकडे प्रार्थना करते की तिला उर्वरित आयुष्य आहे हे सुख समाधानाचं आणि निरोगी आयुष्य लाभली तिच्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. आणि तिला जी अनमोल भेट दिलेली आहे खरं तर म्हणजे ह्या हॉलमध्ये आल्यापासून इतकं चांगलं वाटतंय आणि इतकं भारी वाटतंय. खरंच म्हणजे मस्त वाटतंय. तिनं खूप व्हॅल्युएबल अशी गिफ्ट दिलेली आहे आपल्या कॉलेजसाठी. ज्युनियर आणि सिनियर असलं तर काही वेगळं नाही, आपण एकाच नावेतले प्रवासी आहोत असं मला तर कधीच वाटत नाहीये. म्हणजे सिनियर कॉलेज म्हणजे आपलं नाहीये असं कधीच वाटत नाही. मला तर ज्युनियर सिनियर ही सगळी संस्थाच आपली आहे. आणि या भावनेतून तिने जे दिलेले योगदान आहे त्याबद्दल आम्ही सगळेजणच कृतज्ञ राहून घ्यावे आणि असं आयुष्य लाभावं अशी प्रार्थना. धन्यवाद. मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करते आणि आपल्या पुढच्या भावी आरोग्यासाठी चांगल्या सुंदर जीवनासाठी शुभेच्छा देतो थांबतो. त्यानंतर या कार्यक्रमाच्या शुभेच्छा सेवाशक्ती समारंभ यानंतर त्यांची कन्या कविता आपलं मनोरंजन व्यक्त करेल. Respected principal ma'am and all the respected teachers and non-teaching staff here. First of all, I want to say thank you to everyone for giving me the chance to speak about my mother here on this special occasion of her. This is a special moment for her, her retirement day. Actually, by profession, I'm a software engineer and I don't have enough experience to talk on the stage. My work is to go to office, to sit in the front of a laptop, to do coding and then attend meetings and everything. But I don't have at all experience to say few words in front of all the people here. But still, ज्यावेळेला मम्मीने मला बोललं की माझं रिटायरमेंट डे आहे आणि तुला त्या दिवशी काहीतरी बोलायचं आहे, त्यावेळेला मला प्रश्न पडलेला की मम्मी मी काय बोलू.
तर मम्मी बोलली तुला तुझ्या आईबद्दल काय वाटते ते तू बोल. आणि असाच प्रश्न मला लहानपणी पडायचा की ज्यावेळेला एसे यायचा की तुम्हाला तुमच्या आईबद्दल लिहायचंय किंवा बोलायचंय, त्यावेळेला आई लिहून द्यायची की काय बोलायचंय. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी या वाक्यापासून तिने मला लिहायला शिकवलं की असं असं तुला तुझ्या आईबद्दल लिहायचंय किंवा बोलायचंय. ती लहानपणीची गोष्ट होती. त्या दिवशी पण मम्मी मला सांगणार, इतक्यात मला विचार आला की त्यावेळेला मी आई नव्हते पण आज मी आई आहे. तर आईकडनं तिच्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही. आज मी आई आहे आणि आईपणा काय असतो हा मी स्वतः माझ्या शब्दामध्ये बोलू शकते. त्यामुळे तेव्हा मम्मीला म्हटलं की मम्मी थांब, मी स्वतः विचार करेन आणि मग मी स्वतः बोलेन. त्यानंतर मी पुण्याला गेले, परत विचार करायला लागले. विचार असे असतात की विचार हे मौन असतात. आपण आपल्या डोक्यामध्ये कोणत्याही भाषेत कोणत्याही म्हणजे जे आपल्याला भाषा येतात त्या भाषांमध्ये आपण विचार करतो. मग भले ती मराठी असू दे, इंग्लिश असू दे किंवा हिंदी असू दे. मी विचार करायला लागले की मी मम्मीबद्दल किंवा तिच्या आयुष्याबद्दल काय बोलू. आणि असं विचारलं की जेव्हापासून मी तिला ओळखते सांगणं म्हणजे ते चुकीचं आहे, कारण की मी स्वतः अनुभवलेलंही नाही, मी स्वतः बघितलेलंही नाही. सो तो विचार माझ्या मनात हिंदीमध्ये येऊ लागला, कारण की माझ्या आजूबाजूचे लोक जे आहेत ते हिंदीमध्ये बोलतात आणि आम्ही तिथे हिंदीमध्येच बोलतो. सो ते विचार होते ते हिंदीमध्ये होते. म्हणते मॅम सॉरी, म्हणजे जे हिंदीमध्ये मी लिहिलेलं आहे ते प्युअर हिंदी नाहीये, त्याच्यामध्ये थोडंफार म्हणजे उर्दू पण शब्द असले म्हणजे जेवढे आपण हिंदी ऐकतो आजूबाजूला त्या पद्धतीने एक कविता म्हणजे निर्माण झाली विचार करता करता. आणि मी ती कविता तुमच्यासमोर आज बोलून दाखवणार आहे. मम्मी थँक्यू सो मच मला हे प्लॅटफॉर्म देण्यासाठी, कारण की तुझ्यामुळेच मला या कॉलेजमध्ये येऊन प्लॅटफॉर्म मिळालं की जिथे मी डान्स करत होते दरवर्षी. म्हणजे मी इव्हन तो माझं कॉलेज ज्यावेळेला लास्ट इयर होते त्यावेळेला पण मी विचार करत होते की मला आता डान्स कुठे करायला मिळेल. ऑफिसमध्ये गेल्यानंतर स्टेज असं काही मिळणार नव्हतं, पण मम्मी म्हटली मी जोपर्यंत कॉलेजमध्ये आहे तोपर्यंत तिथं जाऊन तू डान्स करू शकते. सो आत्तापर्यंत म्हणजे एवढी वर्ष आतापर्यंत मला या कॉलेजमध्ये असं वाटलंच नाही की हे मम्मीचं कॉलेज आहे किंवा म्हणजे लहानपणापासून माझं कॉलेज सुबह कर खाना बनाकर मेरा टिफिन भरते देखा है. हर रोज सुबह उठकर खाना बनाकर मेरा टिफिन भरते देखा है. घर का सब काम कर साड़ी को पिन लगाकर ऑफिस के लिए तैयार होते देखा है. मैंने मेरी माँ को हर रोज सुबह ऑफिस जाते देखा है. जाती थी मैं भी कभी ऑफिस माँ के साथ, देखा है मैंने भी पढ़ाते हुए माँ को. कामकाज कितना भी हो उसे पूरा करते देखा है. कामकाज कितना भी हो उसे पूरा करते देखा है. मैंने मेरी माँ को हर रोज सुबह ऑफिस जाते देखा है. आते थे बच्चे शाम को ट्यूशन लेती थी मेरी माँ. आते थे बच्चे शाम को ट्यूशन लेती थी मेरी माँ. पूरा दिन काम करके भी दिल से पढ़ाती थी मेरी माँ. ट्यूशन के बाद थक हार फिर भी प्यार से हमारे लिए खाना बनाते देखा है. ट्यूशन के बाद थक हार फिर भी प्यार से हमारे लिए खाना बनाते देखा है. मैंने मेरी माँ को हर रोज सुबह ऑफिस जाते देखा है. नाराज होती थी तब जब आते थे पापा देर रात. नाराज होती थी तब जब आते थे पापा देर रात. फिर भी प्यार से खिलाती थी उन्हें करके प्यारी प्यारी बात. पापा के बर्ताव से रात को कभी भूखे पेट सोते देखा है. पापा के बर्ताव से रात को कभी भूखे पेट सोते देखा है. हाँ फिर भी मैंने मेरी माँ को हर रोज सुबह ऑफिस जाते देखा है. आया वो दिन जब था शिकवा पापा और माँ का. की थी गलती पापा ने उस रोज, रोई थी मेरी माँ. उस दिन पापा को मैंने तड़पते देखा है. उस दिन पापा को मैंने तड़पते देखा है. हाँ मैंने मेरी माँ को उस रोज भी सुबह ऑफिस जाते देखा है. नींद खुल गई थी मेरी उस रात, बचे हुए थे करीब 2. नींद खुल गई थी मेरी उस रात, बचे हुए थे करीब 2. पैर पकड़ के रो रहे थे मेरे पैरों में वो. उठ के देखा तो थे वो मेरे पापा. उठ के देखा तो थे वो मेरे पापा. मम्मी को परेशान मत करना, बहुत दुख दिए हैं मैंने, ये कहते हुए पापा को देखा है. मम्मी को परेशान मत करना, बहुत दुख दिए हैं मैंने, ये कहते हुए पापा को देखा है. हाँ मैंने मेरे पापा को माँ को दिए हुए दुखों के लिए रोते हुए देखा है.
हाँ, मैंने मेरे पापा को माँ को दिए हुए दुखों के लिए रोते हुए देखा है। हुई थी तब वो सुबह, हमारी जिंदगी बदल गई। वो सुबह भैया ने कहा, बेटा पापा की रूह भगवान के पास चली गई। थे हम दोनों अकेले घर में, उस वक्त थी जरूरत माँ की हमें। उस वक्त भी माँ को मैंने ऑफिस के काम को निभाते देखा है। हाँ, मैंने मेरी माँ को उस रोज भी ऑफिस का काम करते देखा है। सब बदल गया था पापा के जाने के बाद। अकेली हो गई थी मेरी माँ एक साथ छूट जाने के बाद। ना समझती मैं तब, फिर भी पूछती थी, माँ कैसा था दिन आज का। ना समझती मैं सिर्फ वो, माँ कैसा था दिन आज का। उस आसान लेकिन गहरे सवाल पर रोते हुए माँ ने मुझे अपने छाती से लगाते देखा है। हाँ, मैंने मेरी माँ को हर रोज सुबह ऑफिस जाते देखा है। ना समझ उम्र में आई थी एक समझ कि दुनिया है ना समझ, जो दुनिया छोड़ रिश्तेदार भी हुए थे समझदारी से उलझ। जो दुनिया छोड़ रिश्तेदार भी हुए थे समझदारी से उलझ। किया था मेरी माँ को और भी अकेला जब चाहिए था उनका साथ। किया था मेरी माँ को और भी अकेला जब चाहिए था उनका साथ। उस वक्त माँ को अकेले संभलते देखा है। खड़े होके खुद के दम पे लोगों का मुंह बंद करते देखा है। हाँ, मैंने देखा है। दुनिया है ये, लोग थे बुरे, नजर थी बुरी, ख्याल थे बुरे। आई थी तकलीफें, संभल रही थी वो। उन बुरी नजरों से माँ को झगड़ते देखा है। उन बुरी नजरों से माँ को झगड़ते देखा है। अपनी नई दुनिया, अपना खुद का घर अकेले बसाते देखा है। हाँ, मैंने मेरी माँ को हर रोज सुबह ऑफिस जाते देखा है। संभल गई थी वो, बड़े हुए थे अब हम। संभल गई थी वो, बड़े हुए थे अब हम। कर रहे थे गलतियाँ, भुगत रही थी वो। हमारी उन सब गलतियों को भी माफ करके हमें सहारा देते देखा है। हाँ, मैंने मेरी माँ को हर रोज सुबह ऑफिस जाते देखा है। कर दिया था उसने हमें अपने पैरों पे खड़ा। कर दिया था उसने हमें अपने पैरों पे खड़ा। बोला था बेटा कोई ना होगा साथ, तब होगी पढ़ाई एक आधार। भले छूटे किसी का साथ, पढ़ाई ना छोड़ेगी कभी तुम्हारा हाथ। उसी पढ़ाई पे माँ को इतना बड़ा सरकार बनाते देखा है। उसी पढ़ाई पे माँ को इतना बड़ा सरकार बनाते देखा है। हाँ, मैंने मेरी माँ को हर रोज सुबह ऑफिस जाते देखा है। आया था वो दिन मेरी जिंदगी में भी, आया था वो दिन मेरी जिंदगी में भी, बनने वाली थी माँ उस रोज में भी। डॉक्टर ने बोला था हो जाओ कल एडमिट। डॉक्टर ने बोला था हो जाओ एडमिट कल। माँ को फोन किया तो बोली पूछो होगा क्या एक और दिन आगे, जन्मदिन के लिए रुको एक और पल। होगा क्या एक और दिन आगे, जन्मदिन के लिए रुको और एक पल। क्योंकि था 26 जनवरी का प्रोग्राम उसके ऑफिस का, है ना। क्योंकि था 26 जनवरी के प्रोग्राम उसके ऑफिस का। आया था तब मुझे पूछो हिम्मत इतना ज्यादा रोना। रास्ते में खड़ी थी और मैं बहुत रोए जा रही थी, बहुत रोना आ रहा था। उस वक्त भी माँ को ऑफिस को ज्यादा महत्व देते देखा है। उस रोज भी माँ को अपने ऑफिस को ज्यादा महत्व देते देखा है। फिर भी मैंने मेरी माँ को उस रोज भी ऑफिस जाते देखा है। हुई थी मेरी माँ नानी अब, बदल गई थी उसकी दुनिया वेद के आगे पीछे तक। नाराज होते थे भाई और मैं वेद पे, लगा था बढ़ गया माँ का प्यार अब सिर्फ वेद पे। वेद के लिए बहुत बार छुट्टी लेते देखा है। फिर भी जरूरत पड़ने पर मैंने मेरी माँ को हर रोज सुबह ऑफिस जाते देखा है। एक दिन पूछा मैंने माँ को, क्यों इतना पूछती हो तुम अपने ऑफिस को, क्या इतना जरूरी है ऑफिस हमसे ज्यादा। बोली बेटा हाँ जरूरी था ऑफिस, जरूरी है ऑफिस और जरूरी रहेगा ऑफिस। आज तुम कुछ भी हो, जहाँ भी हो, उस ऑफिस की वजह से हो ये कभी मत भूलना। काम करती हूँ तुम भी अपना काम मन लगा के करती रहना। काम करती हूँ तुम भी अपना काम मन लगा के करती रहना। आज आया है उसके ऑफिस का आखिरी दिन।
पर ये नहीं रहेगा आखिरी, मुझे पता है नहीं रह पाएगी ये ऑफिस के भी। जुड़ी है आपसे उसकी बहुत सारी यादें, किए हैं अपने काम को भी उसने उतने ही सारे वादे। आपकी यादों को और काम के प्रति उन वादों को आज तक निभाते देखा है मैंने। मेरी माँ को हर रोज सुबह ऑफिस जाते देखा है। गर्व है मुझे मेरी माँ पे, हर एक माँ करती है प्यार अपने बच्चों से, नहीं देख पाती अपने बच्चों को किसी दुख में, पर मेरी माँ है सबसे अलग। सही सीख देने के लिए भूखा रखती थी हमें और खुद भी भूखा रहती थी। कभी कभी लगता था ये मेरी माँ नहीं ये सास है मेरी, पर माँ बन के जाना है, अकेले बच्चे संभालना क्या होता है। माँ होती है सास क्या माँ क्या, सीख देने के लिए हर हद पार कर जाती है। और अकेले सिंगल मदर होके ऑफिस बच्चे दुनिया और मुश्किल है। इसी अनोखी मेरी माँ को नमन और दिल से शुक्रिया। कॉज ऑफ यू आई एम वेरी मच स्ट्रॉन्ग टुडे। इवन तो मेरे जितने भी कलीग्स हैं या फिर हमारे आजू बाजू में जो लोग रहते हैं पुणे में, तो फिलहाल तो मैं अपने बच्चों को लेके अकेला रहती हूँ। इन प्रेगनेंसी भी आई वॉज अलोन। सो वो मुझे हमेशा पूछते थे कि तुम इतनी स्ट्रॉन्ग कैसे हो, हम अकेले ये सब नहीं कर पाएंगे, मतलब अपने हस्बैंड के बिना शिफ्टिंग करना और घर का काम करवा के लेना हम नहीं कर पाएंगे, तो ये तुम कैसे कर लेते हो सब। तो मैं उनको हमेशा बोलती थी मैंने बचपन से मेरी माँ को हर एक चीज़ अकेले करते देखा है, और वो देख देख के मैं अपने आप मतलब मन से स्ट्रॉन्ग हो गई हूँ कि आज मुझे कहीं पे भी आप खड़ा कर दोगे मैं वहाँ पे भी अकेले चलना सीख लूँगी। तो लव यू मम्मी, ऑल द बेस्ट फॉर योर सेकेंड हाफ एंड थैंक यू ऑल फॉर लिसनिंग। सन्माननीय ताईसाहेब, माननीय हर्षदादा, माननीय प्राचार्य, माझी सखी, कॉलेज पासूनची मैत्रीण रत्नाला सुंदर मॅडम, मोहिते मॅडम, माझे माध्यमिकचे कलीग्स उतारी मॅडम, पवार मॅडम, भारती माने मॅडम आणि माझे सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आज हा निरोपाचा कार्यक्रम। गेली 30 वर्षे मी या महाविद्यालयात शिकवलं। हा 30 वर्षाचा काळ हा खरंच ऐतिहासिक काळ असं मी समजते। माझे काही विचार मांडण्यापूर्वी मला थोडंसं असं वाटतं की ज्यांनी मला इथं आणलं ते आज या जगात नाही, मोबा पाटील सर, आणि ज्या संस्थेमध्ये मी काम केलं असे कैलासवासी बाबासाहेब माने, या दोघांना पण मी नम्र अभिवादन करते, कारण या दोघांच्यामुळे मी आज या ठिकाणी इथं तुमच्या पुढे उभी आहे। मला अशी संधी मिळालेली बाहेरच्या कॉलेजमध्ये सुद्धा, पण मी त्या ठिकाणी गेले नाही। ज्या ठिकाणी मी कला वाणिज्य कॉलेज सातारा इथं 1988 साली काम केलं पूर्ण 1 वर्ष, आणि तिथंच मोबा पाटील सर हे खास माझ्यासाठी तिथे आले होते की इथं कोण इंग्लिश असतील तर सांगा। मग आमचे काटकर सर किंवा त्यावेळेचे प्राचार्य अरविंद साळुंखे सर या दोघांनी सांगितलं की एक अशी व्यक्ती आहे की जी याच कॉलेजमध्ये शिकली आणि तुमच्याकडे येऊन सुद्धा ती करू शकेल, अशी ही एकच व्यक्ती आमच्या पुढे आहे। आणि मग मोबा पाटील सरांच्या बरोबर इथे आले, बाबासाहेबांना भेटले की खरंच कुठल्याही संस्थेमध्ये अशा व्यक्ती नसतात, असं औदार्य, संपूर्ण औदार्य असलेले संस्थापक, संस्थाचालक आणि ही संस्था इतर संस्थेमध्ये जे काही बघायला मिळत नाही ते या संस्थेमध्ये मला या 30 वर्षांच्या काळात बघायला मिळालं।
बाबासाहेब अत्यंत बुद्धिमत्ता ज्यांची सगळ्या क्षेत्राशी स्वतःच बुद्धी चाणाक्षपणा किंवा एखादं पुस्तक वाचायला गेलं तरी त्यात एखादा शब्द जरी खटकला तो इतिहासाचा असो मराठीचा असो अर्थशास्त्राचा असो स्वतः सिव्हिल इंजिनियर असून सुद्धा त्यांचा अवतीभोवतीच्या सगळ्या विषयांचा अभ्यास ते करायचे आणि मग विचारायचे ज्यांना कोणाला विचारायचे इतिहासाच्या वाळ मॅडम असतील जाधव मॅडम असतील किंवा आणखीन इकॉनॉमिक्सचे काही शब्द त्यांना असे वाटले मराठीचे वैराट सर तर त्या ठिकाणी राहायलाच होते त्यामुळं त्यांना पण जास्त अनुभवायचं आहे तर असे कैलासवासी बाबासाहेब माने यांचा अत्यंत चांगला सहवास या ठिकाणी मला लाभला आणि त्याच्यातून येत असताना की खरंच पाठीवर थाप मारावी कोणी तर या इथल्या संस्थेच्या लोकांनीच कारण ही संस्था ज्याला आपण कल्चर्ड संस्कृती परंपरा असलेली संस्था ही आमची संस्था आहे असं मला नक्कीच या ठिकाणी सांगावं लागेल आणि मी त्या अत्यंत मैत्रीच्या आमचे त्यावेळेचे संबंध होते आणि गाडीतून यायचं झालं जायचं झालं मॅडम मी येणार आहे जाणार आहे तर जाता येता मला न्यायला आम्ही दोघे गप्पा मारत यायचो जायचो आणि त्यानंतर कैलासवासी बाबासाहेबांच्या नंतर ताईसाहेबांची ती जबाबदारी त्यांच्याकडे आली बाबासाहेब पाठीवर थाप माझ्याच नाही तर माझ्या मुलांच्या सुद्धा पाठीवर थाप त्यांनी मारलेली आहे आता ही 3 ते 4 वर्षाची कविता असताना तिचा पहिला डान्स या स्टेजवर ज्यावेळी झाला त्यावेळी 3 डान्सवर एका डान्सला मिळाला ती मुलं सुद्धा आता भेटली तर म्हणतात की मॅडम ती कविता कुठे तुमची डान्सर कुठे रंगीला फेम कुठे रंगीला फेम असं तिचं नाव पडलं होतं 3-4 वर्षामध्ये ज्यावेळी तिने डान्स केला त्यावेळी तिला मांडीवर स्वतःच्या घेऊन बाळा आता माझ्याकडे काय नाहीये रात्रीच्या 12-1 वाजता बाळा माझ्याकडे आता काही नाहीये पण तू सांग मला तुला काय पाहिजे ते दे तू सगळ्यांची मनं जिंकलेली आहेस दीदी पण त्यावेळी शेजारी बसल्या होत्या त्या दीदी आता गेल्या पण त्याच्या अगोदरपर्यंत ज्या ज्यावेळी मला भेटल्या त्यावेळी त्यांनी कविताची चौकशी केलीच पाहिजे अशा पद्धतीचे त्यांचं निश्चय असायचा आणि ते विचारायचं की आता तुमची ती छोटी काय करते काय नाही म्हणजे इतकं कौटुंबिक वातावरणात या मी 30 वर्ष घालवली दादासाहेब जे आहेत शंभूराजे नाटकामध्ये त्यांची सावत्राईची भूमिका केलेली मी सगळ्यावेळी भले सावत्राई कमी पण आईची भूमिका केली होती त्यामुळे दादा नेहमी मला माझ्या मुलासारखेच वाटतात आणि प्रत्येक ज्यावेळी भेटले किंवा ज्यावेळी समोर आले तर एवढं पीओपीचं काम वगैरे घेतलं त्यावेळी पण त्यांना सांगितलं की तुम्ही या कार्यक्रमाला येणार आहात आणि त्यामुळे माझं विनंतीचा मान माझ्या जीवन विनंतीला ते या ठिकाणी आलेले आहे आपल्या प्राध्यापक जे माझ्याबरोबर त्या ठिकाणी आहेत त्याचं तर काय वर्णन करू असं मला वाटते की आम्ही जेवायला एकत्र बसायचो कामाविषयी मी माझ्या सांगत नाही काम हे तुम्ही बघितले आहे कामाविषयी सांगण्यात मला काय अर्थ वाटत नाहीये काम हे कृतीतून करायचं असतं आपण स्वतः तोंडाने बोलण्यापेक्षा इतर सांगतात आपल्याला की तुमचं हे काम असंच आहे चांगलं आहे त्यामुळं मी माझ्या कामात समाधानी आहे मी खूप आनंदी आहे या संस्थेतून निरोप घेताना मला खरंच आनंद होत आहे कारण ही आजूबाजूची सगळी माणसं आहेत ना खूप छान माणसं चांगली माणसं मला भेटली ताई जर मला म्हटल्या नसत्या की मॅडम तुम्ही बोट काय दाखवताय तुम्ही स्वतः एक काम करता तुम्ही एक कलाकार आहात कधीतरी साळुंखे सरांच्याकडून श्रीधर साळुंखे सरांच्याकडून त्यांनी ऐकलं असेल की ज्यांनी नाटकात काम केले त्यांनी डान्समध्ये काम केलंय त्यांनी गीतांमध्ये गीतं गायली त्यावेळी ताईंना माहित होतं त्यांनी म्हटलं तुम्ही ह्यांच्याकडे बोटं दाखवू नका तुम्ही स्वतः त्याचं काम करताय आणि मग त्यांनी मला सोयराबाईच्या भूमिकेचं अत्यंत तीक्ष्ण नजऱ्या त्यांच्या असतात दोन्ही लोकांचं कौशल्य आहे काय ते बरोबर ओळखतात आणि त्या ती कामं त्यांना ते देतात आणि अशा संस्थेतले जे लोक आहेत की चाणाक्ष पद्धतीने हेरतात माणसं आणि त्या माणसामध्ये जो गुण आहे त्याच्यात ते घालण्याचा प्रयत्न प्रेरणा देण्याचा प्रयत्न ते करतात
मी आज एवढं MPhil आणि PhD झाले ते माझं स्वतःचं कमी आहे, खरं ताईसाहेबांचं जास्त त्याला मी त्यांना महत्त्व देते. कारण त्या जर म्हटल्या नसत्या मॅडम तुम्ही हे करू शकता, का करत नाही तुम्ही? बाकीचे लोक जर करतायत तर ते तुम्ही करू शकता आणि तुम्ही ते कराल तुम्ही ते. आणि खरं तर त्यांच्यामुळे MPhil आणि PhD एवढं जवळजवळ 25 वर्षाचा मध्ये कालावधी गेला. MA झाल्यानंतर MPhil करण्यामध्ये एवढ्या कालावधीनंतर मी ते केलं आणि याचं क्रेडिट गोज टू ताईसाहेब. त्यामध्ये बाकीचे सगळे स्टाफ मेंबर्स आहेत. सावंत सर, आम्ही एका गाडीतून मग ते मेटॅडोर असो सुरुवातीला यांचं 5 रुपये त्यावेळी त्यांचं लग्न नव्हतं झालेलं पण सावंत सरांच्यावर अत्यंत मिश्किल हसत खेळत विनोदाने, जरी सावंत सर गंभीरच असले तरी सुद्धा अत्यंत हसत खेळत असं त्यांचं व्यक्तिमत्व त्यावेळी पण होतं. दिसायला वाटतं म्हणून तरी अशी दिसली सिन्सिअर प्राध्यापक आहोत, खूप असं जोरात हसणं विनोदानं वगैरे. तर खरंच मला असं खूप फरक वाटतो. आपली संस्था ही अत्यंत वेगळी संस्था आहे. आपला प्राध्यापक वर्ग जो आहे तो खूप चांगला आहे. इतरांच्या कम्पेअर केलं, तुलना केली तर सगळा प्राध्यापक वर्ग सगळे लेडी टीचर्स आहेत, खरंच खूप चांगले आहेत. त्यांच्यामध्ये मला अत्यंत डोक्यावर शांतपणे इथून सगळं कामकाज सांभाळत सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं तो सर प्रत्येक वेळी मदत करत राहतात. पिसाळ सर लायब्ररीमध्ये असो पुस्तकं जेवढी MPhil PhD ची पुस्तकं होती ती सगळी मी कॉलेजमध्ये डोनेट केली आणि पिसाळ सरनी ते 2 वळीचं पत्र नंतर कधीतरी देतील. पिसाळ सर, बनसोडे सर असो, वैराट सर असो, अत्यंत चांगल्या पद्धतीनं तीक्ष्ण नजर कोणाची असेल तर ती वैराट सरांची असते. सगळ्यांना पुढं घेऊन जायची त्यांची तयारी असते. खरात सर आमचे पुस्तक अत्यंत पुस्तक काय म्हणायचं रावपण आणि उमेद सगळे पुस्तकं अत्यंत सुंदर लिहिणारे लेखक साळवे सर खूप चांगल्या पद्धतीनं वैराट सरांच्याकडचं या सगळ्या गोष्टी मागून आम्ही खातो. जाधव मॅडमना नुसतं म्हणायचं अवकाश पहाटे 4 वाजता उठून पुरणपोळीचा अख्खा स्वयंपाक करून मॅडम घेऊन आलेले आहेत आणि तो आम्ही सगळ्यांनी आनंदानं खाल्लेला आहे. मोठे मॅडमचं तर काय खाण्याविषयी रोज उठून काहीतरी नवीन पदार्थ आम्हाला देऊ घालतात. आता सुद्धा काल परवाच पालकची वडी जी आहे ती छान बनवली. या सगळ्या माझ्या ज्युनियर लेडीज स्टाफ आहे तो पण खूप छान आहे. सगळ्या मूळ मिसळून कदम मॅडम म्हटलं की त्याच्या पाठोपाठ सगळ्या या ओळी येतात. सगळ्या आपल्या इथं शिकलेल्या आहेत कॉलेजमध्ये काही जणी होत्या तर या घरातला पण खूप चांगला स्टाफ या ठिकाणी आहे. काठवटे सर ज्यावेळी MAचं काही असेल काय परीक्षेचं असेल ॲडमिशनचं असेल तर त्याच्यावेळी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं बाबा वेळेत त्या गोष्टी झाल्या पाहिजेत काय सांगितलं. निकम सरांची मदत तर भले आता उशिरा येऊ देत पण निकम सरांचं सहकार्य अत्यंत मोलाचं याच्यासाठी झालेलं आहे. तर या सगळ्यांच्या ऋणात मी राहील याचं पसंत करेन आणि मला खूप आनंदाने सगळ्यांनी माझा निरोप घेत आहे. हा निरोप जरी असला तरी मी परत येणार आहे. मी अगोदरच डिक्लेअर केलेले आहे. मी असं म्हटलं की अजून 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी दीक्षित सरांचा ज्यावेळी निरोप समारंभ होईल त्या समारंभाला आपण असं पांडा पाडूया की पाठीमागच्या सगळ्या लोकांना जे जे निवृत्त होतील त्यांना इथं परत बोलायचं. त्या निमित्तानं गेट टुगेदर होईल, लोकांना येता येईल परत. असं थोडंसं केलं तर ती एक चांगली गोष्ट होईल. मी अत्यंत इन्फॉर्मली बोलले. कोणाचं काही राहिलं असेल विसरलं असेल तर त्याबद्दल मी माझं खंत व्यक्त करते. आणि माझ्या मुलीनं मी तिला म्हटलं तू काय सांगणार आहेस मला सांग. अजिबात नाही म्हटली मम्मी
मी तुला काही वाचायला पण देणार नाही आणि सांगणार पण नाही. जे असेल ते तिथं ऑन द स्टेज मी सांगेन. तर कविता खूप छान हिंदीमधून ज्या काही ओळी लिहिल्यास खूप चांगल्या होत्या. ज्या काही आठवणी तुझ्या होत्या त्या मांडताना थोडंसं अशा तुमच्या डोळ्यांच्या कड्या ओल्या झाल्या. त्याबद्दल खंत व्यक्त करते. मी ठरवलं होतं रडायचं नाही, आनंदानच निरोप घ्यायचा. कारण असा एक कवी आमचा इंग्लिश मधला म्हणतो, मरायचे ना आलाय जगायला हसत हसत आलाय, मरताना सुद्धा रडत नाही जायचं, हसत हसत मरणाला सामोरं जायचं. तर इथं एक निरोप आहे, कॉलेजचा आहे, संस्थेचा आहे, ज्या कल्चर संस्कृतीमधून मी इथं 30 वर्ष घालवली आहेत. त्या कल्चर संस्कृतीला, त्या संस्थेला मी नमन करते. खूप वेगळा, छोटासा आणि भावपूर्ण कार्यक्रम. आणि आमच्या प्राचार्य मॅडम बोलत होत्या, म्हणजे त्यांचा तो भावस्पर्शी बोलावा सगळ्यांचे डोळे मला वाटते पाणावून गेले. मॅडम भोसले मॅडम तुम्ही जोडलं तर एक प्राचार्य अशा पद्धतीत आपल्याला विदा करतील हे खऱ्या अर्थाने तुमची काय म्हणतात म्हणजे आयुष्यात एक संपन्नता म्हणता येईल. आणि हे तुम्ही मिळवलेलं आहे. निरोप समारंभ संस्थेचं म्हटलं तर अनेक होत असतात, केले जातात. हा थोडासा वेगळा वाटला. एका चांगल्या उंचीला म्हणाला असं वाटतं. आणि आपण जे काही सर्वजण बोलला आहे सर्वजण खूप छान बोलला. आणि तुम्ही ज्या काही गोष्टी सांगितल्या की ज्या वेळेला आपण त्या व्यक्ती म्हणून एखादी जगतो, जसं गांधीजींचं सांगितलं, शाहू महाराजांचं सांगितलं, शंभू महाराजांचं सांगितलं. आणि हे खरंच आहे, ते आपणच का ते असं ते वाटत जातं. मी दादाने एकदा लहान होते तसं शंभूराजे करताना तसं ज्या वेळेला थोडा एक्सपिरियन्स झाला होता त्यावेळीची गोष्ट की मी म्हटलं बेटा कसं वाटतंय, मला असं शंभूराजेच झाल्यासारखं वाटतं. हे त्याचं त्यावेळेचं मला वाटतं. तर हे खरंच सर तुम्ही म्हटलं तसं. आणि तुम्ही पण आहात, मी सांगते ना, म्हणजे सलाम करावं अशी व्यक्तिमत्व तुम्ही लोक आहात. शिक्षक खूप मोठे, खूप मोठे आहे. शिक्षक म्हणून तुम्ही ज्या वेळेला जगता ना त्याची उंचीच काय मोठी, उंचीच काय मोठी. आणि मला नेहमी सर सगळ्यांना सांगते मी की मनापासून वाटतं म्हणजे ठीक आहे आपली संस्था एक छान आहे, आपण सगळेजण एकत्र राहत असतो, छोटं मोठं काहीतरी एकमेकांविषयी वाटत असतं, अनेक गोष्टी होत असतात. पण शिक्षक म्हणून जी तुमची उंची आहे ती फार मोठी आहे. आणि माझी खूप मनापासून इच्छा असते की ती उंची तशीच ठेवावी. त्याच्याबरोबर तुम्ही शिक्षक असताना त्याचबरोबर एक माणूस पण असतो. आणि माणूस म्हणतो म्हणूनच पटकन आपण एक्सप्रेस होतो किंवा आपण पटकन बोललो जातो काही गोष्टी. पण मला नेहमी वाटतं मॅडम, म्हणजे तुमच्यावरून सांगते आता, भोसले मॅडमचं सगळ्यांना सांगेन मी आज आठवून भोसले म्हणजे मला तसं शोधातच येतं. काय देशमुख मॅडम म्हणाली सगळे भोसले मॅडम तेच सांगतात की मगासपासून सर्वजण ज्या वेळेला सांगत होता की किंवा त्याही कोळसरांबद्दल बोलल्या की डोक्यावर बर्फ ठेवून असं थोडंसं व्यक्तिमत्व आहे असं तुम्ही पण सगळेजण म्हणताय. आणि मलाही वाटतं की प्रत्येक गोष्ट एक्सप्रेस करून, प्रत्येक गोष्ट सांगून किंवा राग आला म्हणून खूप चिडून आणि फार वाटलं म्हणून गैरवरून यापेक्षा थोडंसं बॅलन्स या मध्ये असायला पाहिजे. ह्या आपल्या क्षेत्रामध्ये असं बऱ्याचदा वाटतं. आपण माणूस आहे, आपण चुकत जातो. पण शिक्षकांना एक जी उंची आहे, जी विचारांची उंची, जी भाषा आहे, आणि तुम्ही प्रत्येकाने आपल्या आपल्या थोडंसं मनोदेवताला जर विचारलं की मी काय उंचीचं काम करतो आणि मी किती लोकांना घडवतो, खूप मोठं काम आहे, खूप मोठं काम आहे. हजारो लोक तुमच्या, हजारो विद्यार्थी तुमच्या हाताखालून जातात. अशा वेळेला थोडंसं मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी, माझ्यापासून विचार करत असतो, खूप सारं चुकत असतं आपल्या, पण
चुकत चुकत जो शिकतो तो खऱ्या अर्थाने माणूस असतो. आणि म्हणून मला आपल्या संस्थेचे शिक्षक एक वेगळे असावे तसे सतत वाटत असते. आपल्या सगळ्यांना माहिती आपण सगळे वेगवेगळ्या स्तरामधून गेलेलो आहोत, वेगवेगळ्या फेजेस मधून गेलेलो आहोत. काही चांगल्या, काही वाईट, काही त्रासदायक, काही खूप आनंददायी, अशा सगळ्या खूप फेजेस मधून आपण जातो आणि आपण खूप अनुभव होतो. पण मला शेवट असं वाटतं की ज्या वेळेला आपण खऱ्या अर्थाने बॅलन्स होतो, बॅलन्स जर झालं म्हणजे समतोल जर आपल्या आयुष्यातला चांगला साधता आला तर आपण सगळ्यांना सामावून घेऊ शकतो. आणि मग काहीतरी शब्द आपल्या तोंडातून कधी जाणं हे थोडस बरं वाटत नाही, असं कधी कधी वाटत होतं. शिक्षक जमले की मला का बोलावं असं तर मी आपुलकीने बोलते. कारण मला असं सतत वाटतं की हा पंचक्रोशीचा शिक्षक हा एक ठसा पाहिजे सगळीकडे. चुका होतात, सगळ्यांच्या होतात, तुमच्या होतात, माझ्या होतात, पण तरीही या लागून पुढे जाताना आपण मार्ग कसा असावा हे काय म्हणते मी. कारण आज या बाई 60 वर्षानंतर निघालेल्या आहेत, त्या विचार करतायत सगळे की आपलं आयुष्य आपण कसं कसं जगलो, आज आपण शिक्षकांमध्ये कसं राहिलो, संस्थेशी कसं राहिलो, हे ते विचार करतायत. हे विचार करण्याची वेळ सगळ्यांवर साळवेसराय केली. शेवट जरी असली तरी तुमच्यावर येणारच आहे, ठीक आहे, किंवा आमचा शिवराज या सगळ्यांवर येणारच आहे. तर मला असं नेहमी वाटतं की हे जो शेवट असतो ना तो असं खूप आनंददायी. जसं या म्हणाल्या की मला खूप बरं वाटतं, वाईट वाटत असतं, अंतरामध्ये कुठेतरी वाटत असतं, पण तरी देखील आपण आयुष्यामध्ये काय काय केलं, माझ्या सगळ्यांसाठी मी काय केलं, माझ्या संस्थेसाठी मी काय केलं, हे जेव्हा ही व्यक्ती शोधेल त्यावेळेला ती व्यक्ती आनंदित असते. आणि या मॅडम ज्यावेळेला बोलल्या त्यावेळेला मला खरंच बरं वाटतं की हे तुम्ही केलेलं आहे. आणि ज्या वेळेला सगळ्यांनाच माहितीये काही प्रतिकूल परिस्थितीमधून तुम्ही पण गेले ती, आणि आणखी अशी ती प्रतिकूल परिस्थिती असते की ज्या वेळेला आपल्या जीवाचा साथीदार निघून जातो ना त्यावेळेला आपल्याला सगळीकडून फुलं नाहीत पडत, बाकीच काहीतरी पडत असते. ह्याही अनुभवातून ह्या गेले असते. कारण हे आपण ज्यावेळेला समाजात राहतो आणि जर चांगल्या भावनेने आणि डोळे उघडे पण बघितले तर समाजात ही परिस्थिती आहे. आणि त्यामुळं एकटी बाई ज्या वेळेला झगडते आणि आपलं जसं की त्यांची कन्याची कविता, खरंच तू कविताच असते, छान तुझ्या भावना व्यक्त केल्या, खूप छान व्यक्त केल्या. मला एवढं आवडलं तो मनापासून होतं सगळं की आई ऑफिसला जाते कारण आईला प्रायोरिटी ऑफिस आहे, पण म्हणून आईने सगळं सोडलं नाही, तेही करत गेली. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मॅडम म्हणजे तुम्ही सर्वार्थाने मला असं वाटते तुम्ही आनंदी आणि संपन्न आयुष्य जगला. आणि मला खूप म्हणजे म्हणून बरं वाटतंय हे मॅडम तुमच्या डोळ्यातले अश्रू, प्रत्येकाला ज्या वेळेला मनामध्ये काही काही भावना आल्या हे सगळं सगळं तुम्हाला घेऊन गेलं. खरंच सांग मगाशी कोणतरी म्हणाल की काही तुम्ही नेहमी म्हणतात की सगळ्यांनी परत यावं आणि खरंच इच्छा असते. मी मगाशी वैराट सरांची ऑफिसमध्ये बोलत होते, म्हटलं की असं वाटतं की गेल्यानंतर प्रत्येकाला का परत यावं असं वाटू नये. मग काही जणांची मी नावं घेतली, ती लोक मात्र अजूनही येतात किंवा काही असलं तर सांगा म्हणतात. हे खरं आपुलकी आहे. आज त्या निघाले, मला 2-4 दिवसापूर्वीच म्हणाले ताई मी बरी निघाले तरी मी नॅक पर्यंत इथे आहेच आणि नंतर पण मला, कारण मी साताऱ्यातच आहे, मला नंतर पण यायला आवडेल. आणि मी म्हटलं काय हरकत नाही, आपले साथीदार आहेत, 4-5 जण येतात गाडीत बसून, एकाला सांगायचं घेऊन या म्हणायचं, असं इतकं सहजपणे मी त्यांना म्हटलं की येत चला तुम्ही. ही भावना असणं ही खूप महत्वाची. मला ते वाटतं की आपल्या संस्थेमध्ये हे असणं खूप गरजेचं आहे की पुन्हा परतून पाहावंसं वाटलं पाहिजे. आता तुम्ही सगळ्या मागे सगळे मला मुलीच वाटत असते कारण बिचारे सगळे यंग आहेत सगळ्या, पण तुम्ही देखील बघा ना असं म्हणजे मग अशी बोलते म्हटलं नॉन ग्रँटेबल कधी म्हणू नका, आपण असं चालत असं बघा कधीतरी होईल ना आपलं, हे की नाही, तर तसं बोलू पण नका. खूप छान तुम्ही पण सगळे काम करताय. मॅडमने तुमच्या सगळ्यांबद्दल कौतुक केलं, मला खूप बरं वाटतंय. म्हणजे हा काही असं नसतं की आपण निरोप सर म्हणजे कौतुकच करायला पाहिजे, बऱ्याच जणांना काहीतरी येतं मध्येच असंही होत असतं, पण तुमचं जे आलं मॅडम ते मनापासून आलेलं आहे. ज्या वेळेला जाधव मॅडमनी मला त्या दोघींची चर्चा झाली की मला परत रिपीट करून पण सांगावीशी का वाटली, कारण त्यांनी ज्या पद्धतीने ह्यांनी त्यांना कन्व्हिन्स केलं आणि त्यांनी मनाने उचललं की नाही मी निघते तर माझं काहीतरी अशी चांगली आठवण होते. खूप छान बघा ना. आणि त्या दिवशी बोलले तेव्हा मी दादांना पण म्हटलं त्यांनी एवढं विचारण केलं होणार आहे ना 30 तारखेला, म्हणजे मलाही असं वाटायला लागलं की निदान जो हाल झालेला असावा आणि त्यांना त्यांचं समाधान मिळावं.
की बाबा आपण एवढं केलेलं आहे तर ते वेळच्या वेळी व्हावं आणि याच हॉलमध्ये बसून त्यांचा समारंभ व्हावा ही त्यांची इच्छा होती. नाही तर अनेक जण बोलून जातात असं त्यांचंच बोलून भाषेत की अनेक जण बोलून जातात पण मला नाही, मला देऊन त्याच हॉलमध्ये हे करायचं. मॅडम खूप चांगलं तुम्ही देऊन गेलेला आहात. ते देऊन गेला म्हणून नाही, त्याच्या पाठीमागची भावना मला म्हणायची की ही भावना अशी असणं, देणं हे करणं हे काय नाही, पैसा बिसा हे काय शोधू म्हणा. आता आपण या सगळ्या विषयात असतो, मी तुमच्या विषयात असते बऱ्यापैकी, पण सांगा ना मला काय आहे सगळं हे जे आपण मिळवतो ना, हे मिळवून जाणं ही खरी संपन्नता आहे आणि हेच खरं सर्वात घरी चांगलं असतं. त्याच्यामुळे एकमेकांना दुखवणं काय ही करू नये. थोडंफार असतं मला राग येतो ह्यांचा येतो त्यांचा येतो, थोडा विसरून जायचं. म्हणून म्हणतात ना आपल्या सगळे म्हणजे जे अध्यात्मात आहे त्यांना की सोडून द्यायला शिकलं पाहिजे. जो सोडून द्यायला शिकतो ना तो आनंदी राहतो. कधी सोडून द्यायचं, काही गोष्टी धरून नाही बसायला पाहिजे की नाही घरात सरांनी असं केलं मग मी करू, कधीही नाही पाहिजे. सोडून द्यायला शिकायला पाहिजे. पण हे ज्या वेळेला आपण शिकवलं की उंची मी म्हटलं की त्या अर्थाने पण येईल. तुमची अभ्यासाची उंची 100% चांगली आहे किंवा अजूनही तुम्ही करत असाल, पण ही उंची पण यायला पाहिजे. ती गाठली ना तर आपण खूप छान छोटीशी संस्था पण एक संस्कारित आणि खूप छान अशी समजू शकतो. एक स्वप्न आहे ते सगळ्यांना माहिती, आपल्या अडचणी आहेत चालल्यात उद्या निघून जाणार मला, पण आता काय करणार. दिसतं वैराग दिसायला नाही, थोडंसं दिसतं सर आहे चेहऱ्यावर दिसतो, टेन्शन असतो कधी तिथे दिसायला पाहिजे आपण माणूस असतो. पण तरी देखील ज्यावेळेला पॉझिटिव्हली आपण जातो ना त्यावेळेला होत असतं, होतच असतं. इव्हन आमच्या घरामध्ये बऱ्याचदा असं तुम्ही चिडते करते का निगेटिव्ह बोलू नका असं माझं ते असतं सारखं. असं निगेटिव्ह बोलतं ते सगळे म्हणतात की तुम्ही असं का होतं. म्हटलं नाही, असं वाक्य बोलू नका, पॉझिटिव्ह बोला की सगळे होणार आहे. होणार आहे म्हणतो तेव्हा हे होतं आणि हे होतं म्हणतो तेव्हाच अशी बाई रिटायर होती. या प्राध्यापिकाच्या वेळेला आनंदाने रिटायर होतात त्यावेळेला त्यांनी हेच मनात ठरलेलं असेल की नाही मला हे स्वप्न आहे माझं आज कर्तव्य आहे आणि मी एका चांगल्या संस्थेत काम करते. त्यांनी 10दा मला सांगितलं. कोण हो मी त्यांना पुश करणार, मॅडम करा PhD हे काय म्हणणं तुम्ही पण म्हणता की, पण ते 10 वेळा म्हणतात नाही ते तुमच्या मत काय माझं त्याच्यात काहीही नाही. त्यांना वाटलं ते महत्वाचं आणि त्यांनी हे बोलून दाखवलं हेही महत्वाचं आहे. अशी काही लोक आपल्या संस्थेत खरंच होऊन गेली. म्हणजे काही चांगलं तुम्ही कोणतरी म्हणाल की प्रत्येकात टिपण्यासारखं आहे, खूप टिपण्यासारखं आहे प्रत्येकामध्ये. म्हणजे मला माहित ते कधीतरी आपण असं एक नंतर करूया आपण छोटासा मस्त कार्य छोटासा कुणाच्यातनं काय मी टिपणं आहे ना फार महत्वाचं आहे. कातवाडीकडनं पण मी टिपलं काय त्यांना पण माहिती नसतं हे असतं. म्हणून हे टिपत राहून ज्यावेळेला आपलं आयुष्य पुढे चालवतो ना त्यावेळेला आपण खूप सुखाने समाधानाने राहतो. आणि दुसरा विषय फक्त आता तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आधी सांगते की तुम्ही लोक मॅडमनी सांगितलं मॅडमनी हे आणलं मॅडमनी ते आणलं त्यांच्याकडं काय त्यांच्याकडं काय तुम्ही मला कधी दिलं नाही काय कमाल आहे लोक तुम्ही. मला एक तो प्रवीण देतो, तो सुरेश देतो, नाही तर निवास देतो. एवढेच लोक मला काहीतरी देतात हे लोक सगळे आपले आपले मस्त करून मॅडम पहाटे उठून पुरणपोळी खायला आश्चर्य हो. नशीबवान तुम्ही सगळी लोक बघा अशी प्राचार्य पुरणपोळी खायला घालते. फक्त संस्था प्रमुखांना घालते. मी त्यांना मजेने म्हणते हक्काने मागून घेतो. मी पण मागितलं पण ते विचार. मग शेवट मी त्यांना हे विचारलं की मॅडम तुम्हाला स्वयंपाक येतो का करता. चला तर ठीक आहे. अशा या सगळ्या खूप छान भावस्पर्शी कार्यक्रमामध्ये आज मॅडम तुम्ही सेंटर ऑफ काय म्हणतात अट्रॅक्शन सगळंच तुम्ही आज आहात आणि तुम्हाला खूप छान आयुष्य जाऊ दे, सुखा समाधानाचे भरलेले दिवस जाऊ देत. कारण या नंतरचं उत्तरार्थ काय असतो ते सगळ्यांना म्हणजे मी थोडंसं तुमच्या पुढे आहे पण आहेच सगळ्या ह्याच्यात नाही का. उत्तरार्थ कसा असावा यासाठी शेवटी तुम्ही आम्ही सगळे शिकलेलो आहोत, माहिती आहे, वाचतो त्या पद्धतीमध्ये थोडस आपण सगळे दोन काय चाकं आहेत आणि मग ती असं आहे तर चाकं म्हणजे चलित राहावं. म्हणजे आराम करा पण असं जास्त आराम नाही,
शरीर राहावं अशासाठी तुम्हाला ते बोलले मॅडम. खूप छान गिफ्ट तुम्ही दिलेली आहे. पण आरामपूरचे शब्द नका द्यायला, म्हणजे दुसरं बदला परत आणि दीक्षित रिटर्न दिले तुम्ही असं काही करता. कारण सरांनी सांगितलं एक रिटायर. दीक्षित सरांचा प्रश्न नाही मॅडम, तुम्ही साताऱ्यात तिथं फिरली आपल्या घरात येणार तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देते मॅडम. तुमची कन्या नातवंड सगळ्यांना म्हणून मी शुभेच्छा देते आणि तुम्हाला जे जे वाटते आयुष्यामध्ये ते सगळं मिळावं ही ईश्वरी प्रार्थना करते आणि थांबते. धन्यवाद. आणि देशमुख मॅडम पण, महाविद्यालयाच्या प्राचार्य, सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्वप्रथम आदरणीय देशमुख मॅडम आपणास सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. पुढील आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या जीवनात आनंद यावा, या पुढचा प्रवास हसरा व आनंद देणारा असावा ही परमेश्वर चरणी प्रार्थना. आयुष्य खूप सुंदर आहे. मस्त मजेच्या आयुष्यामध्ये गाडी एका वळणावर कधी येऊन थांबली हे कळलंच नाही. तुझ्या वाचून करमेना या सिनेमातील गाणे आहे. भले बुरे ते घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर, जरा विसावू या वळणावर. कसे कोठूनी येतो आपण, कसे न कळता जातो गुंतून. उगाच हसतो उगाच रुसतो, क्षणात आतुर क्षणात कातर, जरा विसावू या वळणावर, जरा विसावू या वळणावर. सांस्कृतिक विभाग आणि देशमुख मॅडम, बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे हे गणित गेली कित्येक वर्ष ठरलेलेच होते. कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असला की मॅडम तुमची सतत आठवण येणार आहे आणि आपण खूपच छान, म्हणजे एवढा उत्साह वाटायचा. योग महोत्सव असू दे किंवा कुठे टीम घेऊन जायची असेल तरी सुद्धा मॅडम मला बरोबर म्हणायच्या, मॅडम चला तुम्ही येताय का. मग अशा प्रसंगी मी फक्त काम एकच करायची, काही मुली जरा थोड्या हे वागत असेल तर त्यांना थांबवून ठेवायची काही ठिकाणी. मग न सांगता जर आल्या तर त्यांना सांगायचे की महाविद्यालयाच्या कॉलेजमध्ये तुम्ही आले नाही सांगितलं, पण हे मॅडमच्यामुळे बरंचसं काही शिकलेले आहे. आज बराच वेळ झालेला आहे या कार्यक्रमाला. या कार्यक्रमासाठी मला अतिशय सुंदर असं भाषण साळवे सरांचं आवडलेलं आहे. कारण खूप छान त्यांनी त्याच्यातून संदेश दिलेला आहे, अतिशय सुंदर. आणि आज या कार्यक्रम प्रसंगी मॅडमना मी सांगते की पालकची वडी ही मी जरूर तुमच्यासाठी आणि ताईंसाठी आणि सगळ्यांसाठीच करून आणू शकते, कारण काही अवघड नाही. आजचा हा कार्यक्रम तसा भावपूर्ण कार्यक्रमाचा आहे की सगळ्यांच्या भावना त्यातून आल्या होत्या आणि आपण एका कुटुंबातले असल्यासारखे आपण वागत होतो. आणि या ठिकाणी जाता जाता मॅडमनी हे सुंदर गिफ्ट दिले ते खूपच असं म्हणजे असं खूप असं छान वाटतंय की असं चैतन्य निर्माण झाले. कारण हे चैतन्य इतकं निर्माण झाल्याने चैतन्य असंच टिकून राहणार आहे. आणि खूप सुंदर आणि छान गिफ्ट दिलेले आहे मॅडम, खूप खूप धन्यवाद. स्टाफ अकॅडमीच्या वतीने किंवा महाविद्यालयाच्या वतीने आज हा जो सेवानिवृत्ती समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे यासाठी प्रमुख पाहुण्या किंवा आमच्या सर्वांच्या आदरणीय ताई कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या. बराच वेळ दिलेला आहे. हर्षदादा ताई यांनी आपले महाविद्यालय व स्टाफ अकॅडमीच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानते. या ठिकाणी आजच्या या सत्कारमूर्ती यांचे मी आभार मानते. यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या, सूत्रसंचलन करणारे आमचे बोधे सर आमच्या विनंतीस मान देऊन उपस्थित आहेत. आमच्या देशमुख मॅडमच्या मैत्रीण शिंदे मॅडम, आपल्या सर्वांचे, तसेच या ठिकाणी ज्यांनी या हॉलसाठी सुद्धा एवढा तत्परतेने तयार केला त्या सर्व कोळ सरांचे, त्यांची सर्व टीम आणि हर्षदादा वगैरे सर्वांचे मी आभार मानते. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं घोषित करते.